आपदामपहर्तारम् दातारं सर्वसम्पदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरुः। सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। प्रत्येक मानवाला प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करणारे जे संत वाङ्मय आहे त्या संत वाङ्मयामध्ये ज्याचं वर्णन ग्रंथराज असं केलेलं आहे त्या ग्रंथराज दासबोधाला आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करून त्याद्वारे आत्मोन्नत होण्याचा प्रयत्न करण्यासाठी या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रीराम भक्त समर्थ भक्त भगिनी आणि बांधव, समर्थांनी ब्रह्ममायेचा जो विचार केला त्याच्यामध्ये प्रकृतीचा विस्तार कसा होतो ते उलगडून दाखवलं। या प्रकृतीच्या विस्ताराचं एक महत्वाचं अंग म्हणजे समाजकारण। संस्कृतीची अष्टांग असतात असं आपण म्हटलं। ती अष्टांग म्हणजे धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण। संस्कृतीची ही अष्टांग आहे। प्रत्येक व्यक्ती या अष्टांगांना स्पर्श करतेच असं नाही, पण प्रत्येक व्यक्ती तीन गोष्टींना निश्चित स्पर्श करते। कोणत्या? एक, व्यक्ती कारणाला व्यक्ती असल्यामुळे आपोआप स्पर्श होतो पहिलं। दुसरा स्पर्श होतो तो समाज कारणाला होतो, आणि जिथे व्यक्ती आणि समाज यांचा समन्वय आहे, जिथे व्यक्तीची ध्येय ही समाजाच्या ध्येयामध्ये मिसळून जातात तिथे समाजकारण होतं। जिथे व्यक्ती आणि समाज यांची ध्येय धोरणं राष्ट्राच्या धोरणात मिसळून जातात तिथे राष्ट्रकारण होतं, आणि जिथे समाज, व्यक्ती, राष्ट्र या सगळ्यांची ध्येय नीतीमध्ये आणि सदाचारामध्ये मिसळून जातात तिथे धर्मकारण होतं। जर देशाला धर्म असेल तर, निधर्मी राज्यात हे होत नाही। पण समर्थांनी व्यापक जे चिंतन केलं ते राष्ट्रकारणाचंही केलं, धर्मकारणाचंही केलं, समाजकारणाचंही केलं आणि व्यक्तिकारणाचंही केलं। समर्थांनी जे महंत निर्माण केले ते महंत निर्माण करण्यामागची भूमिकाच मुळामध्ये या समाजाचं भलं व्हावं, हा समाज सन्मार्गाला लागावा, मानवानी उन्नयनाचा मार्ग स्वीकारावा, या मानवाला आत्मोद्धाराची दिशा सापडावी म्हणून खटाटोप केला।
संतांना कोणी निमंत्रण दिलेलं नव्हतं, संतांना कोणी सांगितलेलं नव्हतं. संतांनी आपणहून झोकून दिलेलं आहे. जो समाजाच्या राष्ट्राच्या हितासाठी स्वतःला झोकून देतो त्या व्यक्तिमत्वाचा मान समाज आपणहून ठेवत असतो. मला मोठं करा असं सांगितल्यावर कोणी मोठा होत नसतो. मोठेपणाची शुभचिन्ह आणि सद्गुण जी व्यक्ती धारण करते त्या व्यक्तीला समाज आपोआपच मानत असतो. समर्थांनी असे महंत निर्माण केले की समाजाने त्यांना वंदन करावं आणि महंतांचे महंत असे ते समर्थ आपल्या उदंड दैवी संपत्तीला प्रगट करते झाले. त्यांनी ज्या वेळेला ही दैवी संपत्ती प्रगट झाली केली त्यावेळेला आपला हा मरगळलेला अवघा समाज खडबडून जागा झाला. इतिहास आपल्याला काढून बघा, आपल्या असं लक्षात येईल की नाथांच्या कालखंडापासून समर्थांच्या कालखंडापर्यंतचा जेवढा म्हणून भारतवर्षाचा इतिहास आहे तो महाभयंकर आहे. आपली संस्कृती, आपला धर्म मरेल इतकं भयावह आक्रमण या संस्कृतीवर झालेलं होतं. म्हणून राष्ट्रकारण जर जगवायचं असेल, राजकारण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी व्यक्तीला जगवायला पाहिजे आणि व्यक्ती जर जगवायची असेल तर व्यक्ती आणि राष्ट्र यांना जोडणारा समाजकारणाचा दुवा पहिल्यांदा निर्माण केला पाहिजे हे समर्थांना कळलेलं होतं. इतका व्यापक विचार अन्य कोणत्याही संतांनी केला नाही. मानवाचा आत्मोद्धार हा स्वतंत्र असताना होतो, स्वातंत्र्यामध्ये होतो, हे केवळ आम्हाला समर्थांनी शिकवलं. बाकी संपूर्ण भारतवर्षामधल्या एकाही संतांनी असं मूलभूत चिंतन केलेलं नाही. परिस्थिती वेगळी असेल, संदर्भ वेगळे असतील, पण समर्थांनी जेवढा हा विचार केला तेवढा अन्य कोणीही केलेला नाही. ज्या वेळेला देश पारतंत्र्यात असतो, हरिनाम रामनाम व्यक्तीला घेता येत नाही, त्यावेळेला समाजकारणी होत नाही आणि राष्ट्रकारण तर अजिबात होत नाही हे सांगणारे समर्थ आहे. आणि म्हणून समर्थांनी महंत निर्माण केले आणि उपदेश असा केला की व्यक्तीबरोबर समाजाचं संघटन व्हावं. व्यक्ती जितकी शुद्ध तितका समाज आपोआप संघटित होत जातो. व्यक्ती जितकी उन्मत्त आणि अशुद्ध तितका समाज विस्कळीत असतो. आपल्या देशाकडे एक दृष्टिक्षेप टाकून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या देशाची काय अवस्था आहे, आपल्या समाजाची काय अवस्था आहे. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता नकोय अशा अनेक मंडळींच्या हातामध्ये आज सत्ता आहे. ज्यांनी प्रबोधन करायला पाहिजे अशी मंडळी प्रबोधनाला तयार नाहीये. अवघा देश हरवल्यासारखा झालाय. अस्मिताही नाही, आत्मगौरवही नाही, सत्वही नाही, कोणाला कशाचं काहीच वाटत नाही. आला दिवस मनुष्य आपला पुढे ढकलतोय असं काहीतरी भयंकर या देशामध्ये चाललेलं आहे. मग समर्थांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला परकीय आक्रमण झालेलं होतं तो कालखंड किती भयानक असेल आपल्या मनाशी कल्पना करा. म्हणून समर्थांचा जीव कळवळून गेला आणि समर्थ म्हणाले आता राष्ट्रकारण आणि व्यक्तिकारण यांना जोडणारा दुवा म्हणजे महंत आहे. व्यक्तीला तर शहाणं केलंच पाहिजे, महंतही निर्माण केले पाहिजे. म्हणून या दोन्हीचा साकल्यानं प्रचंड व्याप्ती असलेला विचार समर्थांनी केला. समर्थ आम्हाला फार सुंदर शिकवतात. समर्थ असं म्हणतात की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. किती साधी सूत्र समाजाला आत्मसात सहज करता येतील अशी समर्थांच्या दासबोधामध्ये सर्वत्र विखुरलेली. किती सुंदर सूत्र सांगितले. नाहीतर माणसाला किती लागतं अन्न खायला. मनुष्य खरं तर प्रकृतीला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्ती खातो, कारण ते रसनेला जास्ती चांगलं लागतं. रसनेला चांगलं लागलं की मनुष्य अधिक खात जातो. जास्ती खाल्लं की प्रकृती बिघडते, पोट बिघडतं. असा सार्वत्रिक अनुभव आहे. पण तरी सुद्धा एकदा पोट बिघडून जरा बरं वाटलं की मनुष्य पुन्हा जास्तीच खातो. म्हणून समर्थ सांगतात आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. धर्मामध्ये मुळामध्ये हेच शिकवले अतिथी देवो भव. आपल्याला जे मिळालं ते समाजाला द्यावं, कारण समाज पुरुषांनी तुला घडवलेलं आहे. त्या समाज पुरुषाला तू कधी विसरू नकोस. हेच आमच्या धर्मशास्त्रांनी पहिल्यांदा शिकवलं. व्यक्ती आवाळातून पडत नाही आणि स्वयंभू कोणी असू शकत नाही. तुझं जे व्यक्तिमत्व फुललं, जे घडलं ते कुणी घडवलं?
समाजामधले अनंत घटक तुझं व्यक्तिमत्व घडवायला जर कारणीभूत असतील, तर तुझं कर्तव्यच आहे की या समाज पुरुषाला परतून आपण काही द्यावं, आपण त्याच्यावर उपकार करतोय असा भाव तुझ्या चित्तात कधीही नसावा. पण माणसाला जरा काही केलं की वाटतं की आपण बरंच केलं समाजासाठी. म्हणून समर्थ आम्हाला शिकवून सांगतात, तेने ज्ञाने तृप्त व्हावे, ते ज्ञान लोकास जनास सांगावे, तरतेन बुडो निदावे. जे जन बुडतायत भवसागरामध्ये अज्ञानाच्या पोटी, त्यांना साक्षर करा, त्यांना सुशिक्षित करा, त्यांना शहाणं करा, असं समर्थ सांगतायत. ज्ञानानं आपण तृप्त व्हावं, पण ज्ञानाच्या बाबतीत कंजूष कधीही असू नये. ज्ञान द्यावं, ज्ञान दिलं की नित्य वाढत जातं. अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती म्हटलेलं आहे. हे सरस्वती तुझा कोश केवळ अपूर्व आहे असं कवी म्हणतो, कारण या कोशामध्ये साठवायचं नाही, जितकं द्यावं तितकं त्याच्यात अधिकच भर पडत जाते. म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण ज्ञान मिळवावं, भले मग ते परोक्ष ज्ञान असेल. अपरोक्ष ज्ञान म्हणजे पराविद्या, आत्मज्ञान फार थोड्या जणांना मिळतं, पण ज्यांना परोक्ष ज्ञान मिळाले त्यांनी ते वाटून टाकावं असं समर्थ सांगतात. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या. अगोदर आपण सद्गुण धारण करावेत आणि दुसऱ्याला सांगावं की अरे या मार्गाने जा, माझं कल्याण झाले, तुझं होईल. या तो स्वानुभवाच्या गोष्टी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, माऊलींनी तेच सांगितलं. आत्मानुभव घेतला आणि नंतर जगाला शिकवलं. वारंवार सांगत गेलेले आहेत, अरे हे आत्मज्ञान आम्हाला मिळालं म्हणून आनंदाने तुम्हाला सांगतोय, परमेश्वराची प्राप्ती झाली म्हणून तुम्हाला आनंदाने सांगतोय. ज्ञानाने तृप्त व्हावं, सद्गुण धारण करावेत. कशासाठी? अनंत जनांचा उद्धार करण्यासाठी. ज्ञानोबांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत, साकडी फेडीत अर्थांची. जे बांधले गेलेले आहेत त्रिगुणाला, त्यांना आता हे सोडवायचं कार्य आपल्याला करायचं. बांधली सोडीत, प्रपंचामध्ये जे बांधले गेलेले आहेत त्रिगुणांनी, प्रपंच टाकावा असं नाही. समर्थांचं सूत्र सांगितलं, प्रपंच सुखे करावा परंतु काही परमार्थ वाढवावा. समर्थ सांगतात, परमार्थ सगळा बुडवावा हे विहित नव्हे. पण माणसं केवळ प्रपंचालाच घट्ट धरून बसतात आणि त्याचा परिणाम असं होतो की परमार्थ बुडतो. परमार्थ बुडला की त्याचा प्रतिकूल परिणाम असा की व्यक्ती मास्ते उन्मत्त होते, माणसं अहंकारी होतात, स्वार्थाच्या मागे धावायला लागतात, उदंड धनसंचय करू पाहतात, समाज मेला तरी चालेल म्हणतात, राष्ट्राशी माझं काही देणं घेणं नाही असं पुन्हा पुन्हा म्हणायला लागतात. आणि म्हणून समर्थांचं सांगणं आहे की तुम्ही जे सद्गुण धारण कराल ते जनांना द्या, तुम्ही जे ज्ञान धारण कराल ते वाटा समाजाला. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत, जे भवसागरामध्ये बुडतायत त्यांना वर काढावं. ही अंतरंगातली आस आहे समर्थांची. ज्ञानोबांनी जे म्हटलेलं आहे ते प्रत्यक्षात सगळ्यात जास्ती कोणी आचरलं असेल तर एकनाथ महाराज आणि रामदास. दोन आदर्श आहे. स्वयं करून दाखवलेले, प्रत्येक गोष्ट करून दाखवली. जी जी मागच्या पूर्वसुरी संतांनी सांगितली ती या दोन श्रेष्ठ संतांनी प्रत्यक्ष आचरून दाखवली. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत, हात दिलाय भवसागरात बुडता, अरे तुम्हाला बाहेर काढतो या. साकडी फेडीत अर्थांची. अर्थ जन समाजामध्ये सगळीकडे असतात. दुःख लाभली नाही असा मनुष्यच मिळत नाही. दुःखाचे चटके बसून मनुष्य तळमळत असतो. साकडी फेडीत अर्थांची, त्यांची दुःख निभवलेली आहे. म्हणून जे पुरुषार्थ सिद्धी, चौथी जी पुरुषार्थ सिद्धी आहे म्हणजे मोक्ष, घेऊन या आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो, माऊली बोलून गेलेली आहे. तेच इथे समर्थ सांगतायत. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, शहाणं करावं लोकांना. जे काही आपणास ठावे ते ते दुसऱ्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळे जन. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे. किती माणसं असं करतात सांगा. आलेला दिवस केवळ पुढे ढकलतात. सकाळी उठतात, चहा घेतात, वृत्तपत्र वाचतात, सगळ्या जगाचं ओझं आपल्याच खांद्यावर दिलाय असा चेहरा करून कार्यालयात जातात. तिथे काम केलं केलं न केलं, नित्य कर्म आहे ते प्रामाणिकपणे करतील असं नाही. आणि मग सगळं लाथाडून घरी येतात, दूरदर्शन पाहतात, जेवतात, झोपी जातात.
याच्या पलीकडे जनसामान्य सामान्यतः काही करत नाही. शरीर परोपकारी लाभावं याचा अर्थच असा की कुठल्या तरी चांगल्या संघटनेत काम करावं. लोकांची जिथे अडचण आहे तिथे धावून जावं. पुण्य पर उपकार पापते परपीडा म्हटलेलं आहे ना ते सर्वार्थाने सत्य आहे. आणि म्हणून आपण काय करावं की दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे. असं आपण कधी करतो का? दुसऱ्याच्या दुःखानं आपणही दुःखी व्हावं, दुसऱ्याच्या सुखानं आपणही सुखी होऊन जावं. असं जर मनुष्य करत गेला, या समाजाचं सोनं होईल, या राष्ट्राचा उद्धार होईल. इथे निष्काम कर्मयोगी आपोआप अनंत निर्माण होतील. कळवळून सांगतायत संत, पण माणसं असं करत नाही. साधी गोष्ट असते की शेजाऱ्याच्या मुलाला जास्ती गुण मिळाले आणि आपल्या मुलाला कमी गुण मिळाले, जळफळाट होतो, बरं नाही वाटत. तितकाच आनंद व्हायला पाहिजे. शाबास, असा एक अतिशय बुद्धिमान विद्यार्थी माझ्या शेजारी राहतो. आपला मित्र जर कुणी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला एखाद्या अवघड परीक्षेमध्ये, तर त्याचं मोकळ्या मनानं कौतुक करणं हे कर्तव्य आहे आपलं. पण माणसं करत नाहीत. कुणाकडे काही वैभव प्राप्त झालं, एखाद्याला चांगलं मिळालं, त्याचं कौतुक करावं मोकळ्या मनानं, हे करत नाहीत. माहितीये आम्हाला असं म्हणतात. काय माहितीये कुणास ठाऊक. म्हणजे खरं तर मनात मत्सर जागलेला असतो म्हणून माणसं असं बोलत असतात. किती मन मोकळं करून टाकावं. असं केलंत ना, मन मनुष्य ज्या वेळेला मोकळं करतो त्यावेळेला दुर्गुण सुद्धा वाहून जातात आपोआप. सद्गुण आणि दुर्गुण याच्यातला फरकच आहे. सतगुण जो सताला ईश्वराला धरतो तो सद्गुण. दुर्गुण म्हणजे जो ईश्वरापासून दूर जातो तो दुर्गुण. अगदी साधी गोष्ट आहे. हे सगळं समर्थ का सांगतायत? हे एवढ्यासाठीच सांगतायत की आपण उत्तमातले उत्तम गुण धारण करावेत आणि समाजाला आनंदित करून टाकावं. म्हणून सांगितलेलं आहे, बहुतांच्या कामासिया, आपण लोकांच्या मदतीला यावं, दुसऱ्यांचे अन्याय क्षमा करून टाकावे आणि आपण चंदनासारखं झिजून समाजाच्या उपयोगी यावं. दुसऱ्याचे अंतर जाणावे असं म्हटलेलं आहे. आम्ही दुसऱ्याचा अंतर जाणायचा प्रयत्नच करत नाही. समर्थांनी एक अलौकिक व्याख्या केली भजनाची, जी अन्य कुणीही संतांनी केलेली नाही, अशी केलेली आहे. समर्थ म्हणतात, भेटो कुणी एक नर, धेड महार सांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. भजनाची इतकी सुंदर व्याख्या जगात दुसऱ्या कोणी केली नसेल. म्हणून समर्थ म्हणतात की अरे दुसऱ्याचे अंतर जाणावे आणि लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. आम्ही हे कधी करत नाही. समर्थ सांगतायत, हरिभक्तीस सादर व्हावे, मरण कीर्तीस उरवावे, मरणाचे स्मरण असावे येणे प्रकारे. संतांना म्हणे मरणाचं नित्य स्मरण असतं. कुणीतरी ग्रहस्थ म्हणे नाथांच्याकडे आलेले होते आणि नाथांना म्हणाले, नाथ काय हो वैभव आपलं. काही भला ग्रहस्थ नव्हता. नाथांना माहिती होतं पैठण मधला, पैसा भरपूर पण अत्यंत कंजूष. आणि समर्थांना जसे काही अन्य लोक त्रास देत असत, तुकोबांना जसे काही अन्य लोक त्रास देत असत, मंबाजी सालोमालो सारखे, तसा हा नाथांना त्रास द्यायचा. आणि नाथांना म्हणायचा, कशाला ती कीर्तन, कशाला ती प्रवचन, कशाला निरूपण, काय साधणार आहे याच्यातून मला सांगा बरं, काहीच होणार नाहीये याच्यामध्ये. त्यावेळी नाथ हसून म्हणाले एकदा की असो, काही होईल, चांगलं घडेल किंवा नाही मला माहिती नाही, ईश्वर मला सांगतो म्हणून मी बोलतो. पण आपण विचार केलाय का आपल्या आयुष्याचा कधी? मला भविष्य कळतं, नाथ म्हणाले, आणि मला असं दिसते की एका आठवड्यात आपण नक्की मरणार. तो उडलाच ग्रस्त जागच्या जागचा. तसाच घरी गेला आणि त्याला काहीच सुचेना, त्याला झोप येईना, त्याला जेवण गोड लागेना. आत्तापर्यंत जी फुशारकी मारत होता, मी केवढा मोठा, मी केवढा विद्वान, मी केवढं वैभव प्राप्त केलं, हे सगळं झरझरा त्याचा अहंकार कमी व्हायला लागला. सारखा डोळ्यापुढे मृत्यू, रात्रभर जागा, तळमळायला लागला. आठवड्यानी ज्या वेळेला नाथांची त्यांची भेट झाली, नाथ म्हणाले, काय काय केलं आठवड्यामध्ये? त्यावेळेला तो म्हणाला, क्षमा करा मला, माझ्या डोळ्यापुढे म्हणे केवळ मृत्यू दिसत होता, दुसरं काहीही दिसत नव्हतं. मला जेवण सुचलं नाही, मुलाबाळांच्या बरोबर बसणं सुचलं नाही, पत्नी बरोबर दोन चांगले शब्द बोलणं सुचलं नाही. मग नाथ म्हणाले, केवळ कल्पनेनं आपल्याला जर एवढं भयंकर वाटत असेल
तर आपल्या मनामध्ये किती अहंकार आणि आसक्ती आहे याचा थोडा ठाव घ्या ना अंतरंगामध्ये डोकावून. काही मरत वगैरे नाही, सुखानी संसार करा. सर्व संतांना म्हणे क्षणोक्षणी मरणाचं स्मरण असतं. हरिभक्तीला ते का सादर होतात, तर आज जो देह आहे तो उद्या असेलच असं नाही याची जाणीव संतांच्या चित्तामध्ये असते. आणि म्हणून हरिभजनासी ते सदैव सादर असतात. मरोन कीर्तीस उरवावे. काही माणसं अशी कीर्ती उरवतात की तो गेल्यावर माणसं म्हणतात बरं झालं मेला. असं म्हणणं याच्यामध्ये त्या माणसाचा काय पुरुषार्थ राहिला. पुरुषार्थ असा करावा की मनुष्य गेल्यानंतर हळहळावं समाजाने, अरे हा मनुष्य फार लवकर गेला. बरं, शिवाजी महाराज गेले त्यावेळेला समर्थांनी लौकिक जीवन त्यागलं. केवढा कळवळ जीव त्यांचा कळवळून गेला असेल असा पुण्यश्लोक राजा आला आणि गेला. आता जणू काही धरित्री माता अनाथ झाली. आजपर्यंत जी सनाथ होती ती आता अनाथ होऊन गेली असा भाव हृदयामध्ये जागला समर्थांच्या. केवढं प्रेम केलं असेल शिवाजी महाराजांच्या. असे सद्गुण धारण करावेत की समाजाने आठवण काढून म्हणावी हा महापुरुष होता. केवढी भव्य दिव्य परंपरा आपल्या देशामध्ये संतांची आणि आचार्यांची आहे. असं वाटतं की त्यांनी फिरून या भूमीमध्ये जन्म घ्यावा, या मातीत निर्माण व्हावं आणि पाहता पाहता या समाजाला सन्मार्गाला लावावं आणि सुखी करून टाकावं. म्हणून देह पडला तरी ग्रंथरूपाने ते मागे आहेतच. असे ग्रंथ, असं वाङ्मय निर्माण करून टाकले की त्याला कधीही चढ-ढळ नाही. आणि म्हणून तर दासबोध इतक्या प्रेमाने आपण ऐकायला येतात. नाहीतर कोणाला असतं ते पुन्हा देणगी देऊन. माणसं काय येतात त्याच्या मागचा भावार्थ आणि भूमिकाच ही आहे की अरे हाच ग्रंथ आपल्याला आत्मोन्नतीच्या मार्गावर नेईल. अन्य कोणताही ग्रंथ हे करू शकणार नाही. म्हणून ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणवावे पुरुष, समर्थांनी सांगितले. आता जर हे आपल्याला धारण करायचं असेल, असे सद्गुण धारण करायचे असतील तर काही त्याग हा करावाच लागतो. सगळं मनासारखं घडत नाही. कीर्ती पाहो जाता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही. माणसांनी निवडायचं काय करायचं. आपण हे माणसांनी ठरवून घ्यायचं. एकदा उडी घेतली की चडफडायचं नाही, त्याचं दुःख मानायचं नाही. उडी टाकतानाच पहिल्यांदा सावध व्हायचं, पूर्ण विचार करायचा, विवेकाने उडी घ्यायची. पण एकदा उडी घातली की हातात घेतलेलं कार्य व्रताप्रमाणे शेवटपर्यंत चालवायचं. हे ज्याला चालवता आलं तो धन्य होऊन गेला. आता समर्थ असं सांगतात की कठीण शब्दे वाईट कळते, वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. माणसाला वाईट बोलायला किती आवडतं म्हणून सांगू. टोपी उडवणे, चेष्टा करणे, उपहास करणे, टर उडवणे, आक्रमक बोलणे, एखाद्याला घालून पाडून बोलणे, एखाद्याला अगदी पार लोळवून टाकणे बोलून. काय पराक्रमी असतात माणसं. आणि या जगामध्ये अशा बोलणाऱ्या माणसांचं सार काढलं तर मला वाटते पुण्यातच आहे. इतके वाईट नाही आहेत हो पुणेकर. विद्वान आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, पण फार तुसडे आहेत. ओस्मन जर दारामध्ये आला आणि 484 सदाशिव हेच, कोणी नाही ना इथलं 484, चुकून आपला हा क्रमांक घेतला हो. हाच का म्हटलं की हा नाही शेजारचा किंवा पलीकडचा असं म्हणायच्या ऐवजी पुणेकर म्हणे म्हणतो वाचता नाहीये. इथे पाटी लावली आहे ना दारावर, तो इतका खडूसपणा असा भरलेला आहे. म्हणून समर्थ सांगतात वाईट कशाला बोलावं. जे लागतं माणसाच्या मनाला, म्हणजे शस्त्राचा घाव बुजतो, शब्दाचा घाव बुजत नाही. आपल्यापैकी ते प्रत्येकाला प्रत्ययाला येतं. शब्दाचा घाव कधी बुजत नाही. आणि म्हणून रसना जपून वापरावी. जीभ जेवतानाही जपून वापरावी आणि बोलतानाही जपून वापरावी. आपणास चिमोटा घेतला तेणे कासा विस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. समर्थ सांगताय चिमटा घेऊन बघा. आपल्याला त्रास होतो, मग दुसऱ्याला चिमटा का काढावा शब्दाचा. काढू नये हे समर्थांचं सांगणं आहे. शहाणी माणसं दुसऱ्याला घाव घालेल असं कधीही बोलत नसतात. पेरीले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तरी येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. अरे म्हटलं की कार्य म्हणणाराच ठरलेलं आहे. काळ्या दगडावरची रेग आहे. आणि म्हणून समर्थांनी एक फार सुंदर सूत्र सांगितले.
आदित्य प्रतिष्ठानच्या आदित्य प्रकाशचं ते बोधवाक्य आहे. समर्थ सांगतात, आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे. किती गोड सांगितले समर्थाने. आपला जो पुरुषार्थ आहे तो केवळ आपलं वैभव वाढवण्यापुरता नाही, आपलं वैभव वाढवावं. समर्थांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की व्यक्तीनं वैभव वाढवू नये. किंबहुना समाजामध्ये जगायचं असेल वैभव अवश्य वाढवा, पण घाम गाळून वाढवा, चोरी करून वाढवू नये. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे. आपलं जे कर्तृत्व आहे, आपला जो पराक्रम आहे, आपला जो पुरुषार्थ आहे तो यासाठी असावा की अनंत लोक त्याच्यामुळे सुखी व्हावे. आपला विचार, आपलं चिंतन, आपली कृती, आपला पराक्रम असा असावा की समाजाचं त्याच्यातून काहीतरी हित व्हावं. नाहीतर आला आला प्राणी जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं समाजाने म्हणू नये. म्हणून माणसांनी सावधान व्हावं आणि काय करावं, अशी वर्तणूक असावी. अगदी भले समाज सोडून द्या, आपलं वर्तन असं असावं की कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे हित व्हावं. अशीही माणसं आज वागत नाहीयेत. हे आपल्या समाजाचं केवढं दुर्दैव आहे. आज कुटुंब संस्थेवर अनेक माणसं घाला घालतात, त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. याचे परिणाम किती भयावह होतील याचाही कोणी विचार करत नाही. आणि म्हणून समर्थांचं सांगणं फार अनमोल आहे. समाज बाजूला ठेवा, कुटुंबातली नाती परस्परांची इतकी जिव्हाळ्याची असावी, तितकी आहेत का असा विचार केला नाही असं लक्षात येतं. समर्थ सांगतात, बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, तयाची मानिती वचने, तयाची वचने मानिती जनी. समाज मग त्याची वचनं मानत जातो, अन्य कोणाची मानत नाही. म्हणून आपण असं असावं, असं वागावं की आपण जे बोलतो अंशतः तरी आचार तसा असावा. सगळा अगदी नाही, क्षणभर असं गृहीत धरा. ते अगदी जे सगुण अवतार आहेत, 100% संत आहेत, थोर आचार्य आहेत. आपण जनसामान्य आहोत, पण निदान 10-5% तरी तेवढाही जर नसेल, मनुष्य कुणाला कोण मानणं. आज सगळ्या समाजाची अशीच अवस्था झालेली आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की हे सगळे उत्तमातले उत्तम गुण धारण करा आणि काय करा, आपलं सगळं जे जीवन आहे ते लोकांच्या सुखासाठी चंदनाप्रमाणे झिजवा. पुढे समर्थांनी एक सूत्र सांगितले, फार सुंदर सांगितले बरं का. त्याच्यामध्ये समर्थ आम्हाला असं सांगतात की या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. कशी झाली त्याची त्यांनी एक कहाणी दिली पुढच्या दशकामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते कहाणी दशक म्हणूनच आहे ना, कहाणी निरूपणच आहे. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन. कोण होते हे दोघे जण? तर म्हणे ब्रह्ममाया, ईश्वर परमेश शक्ती किंवा प्रकृती पुरुष असे होते. हे दोघं फिरत असताना त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तो कोण होता? तर तो विष्णू, सात्विक होता. मग त्या सात्विक पुत्राच्या पोटी पुढला पुत्र म्हणजे पुढली पिढी जन्माला आली. तो कोण होता? तर तो राजस होता. म्हणजे तो कोण होता? ब्रह्मदेव होता. त्यांनी व्याप प्रचंड वाढवून ठेवला म्हणे. म्हणजे या सृष्टीमध्ये अनंत जन, अनंत योनी त्यांनी निर्माण केल्या. पुढे जाऊन समर्थ म्हणतात त्या ब्रह्मदेवाच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तो कोण होता? तो शिव होता. म्हणजे पार पणतूपर्यंत हिशेब समर्थांनी मांडून दाखवलेला आहे. सृष्टीची उभारणी कशी होते आणि संवारणी कशी होते या सगळ्याच विवेचन समर्थांनी या दासबोधामध्ये वारंवार केलेलं आहे. आणि ते आपण पाहिले. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ प्रकृती, साम्यावस्था ढळली रे ढळली की तिथे माया किंवा अविद्या निर्माण झाली. अविद्येपासून महत्त्व झालं, महत्त्वापासून अहंकार झाला, अहंकार झाल्यानंतर त्याच्या हळूहळू तन्मात्रा पंचविषयांच्या निर्माण झाल्या, पंचमहाभूत निर्माण झाली. त्याच्यापासून जडदेह निर्माण झाला. चैतन्याची फुंकर परमेश्वराने त्याच्यामध्ये घातली. जडदेह, स्थूल देह, तसा सूक्ष्म देह, सूक्ष्म देहाप्रमाणे अविद्या हा कारण देह आणि अविद्येचं निरसन जिथे ज्ञानाने होतं तो महाकारण देह, असं सगळं निर्माण झालं. ही सगळ्या सृष्टीची उभारणी म्हणून सांगितलेली आहे. ही उभारणी झाली आणि उभारणीच्या बरोबर काय झाली? आता संवारणी सुद्धा ती त्याच क्रमानं, उलट्या क्रमानं होत जाते. जसं निर्माण झालं तसं उलट्या क्रमानं पुन्हा त्या मूल तत्वामध्ये सगळे मिसळून जातात, आपोआप मिसळून जातात. ही उभारणी आणि संवारणी ज्याला कळली तो एका अर्थानं ज्ञानी. तो स्वतःपुरता कधी जगत नाही. तो कशासाठी झिजतो? लोकांसाठी झिजतो. म्हणून
तो आत्मा कोणास कळेना, ज्ञानेविण आकळेना, म्हणून या संतजना विचारावे. संतांचं महत्व का आहे ते एवढ्यासाठी. संत म्हणजे बुवा नव्हे. बुवाबाजी करणारे आणि आडक्याला 3-3 मिळणारे जे गुरु असतात त्यांना खूप झोडपून काढले समर्थांनी आणि तुकोबांनी सुद्धा. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी म्हटलेलं आहे. पुढे जाऊन सांगितलेलं आहे, ऐसे कैसे झाले संत, कर्म करोनी, कर्म करतात आणि तरी सुद्धा स्वतःला, कर्म म्हणजे निषिद्ध आणि काम्य कर्म बर का, आणि तरीही स्वतःला संत म्हणवून घेतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. दावनी वैराग्याची कळा, भोगिती विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळवतयांची संगती, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. इथे जो ज्ञानी म्हटलाय, म्हणून या संतजना विचारावे. जो आत्मज्ञानी आहे तोच खरा, बाकी कोणीही नाही. म्हणून थोडक्यात समर्थांनी सांगितले, निराकार जाणावे नित्य आणि आकार जाणावा अनित्य. जे निर्गुण निराकार म्हणजे जडसृष्टीच्या अतीत आहे तेच सत्य आहे आणि बाकी कोणतंही खरं नाही. जे प्रकृतीमध्ये आलं आणि जे नामरूपात्मक झालं ते सगळं खोटं आहे, असं समर्थ आम्हाला सांगतात. याच्या पुढे जाऊन समर्थ आम्हाला असं सांगतायत, काय करावं आपण. आपण विवेक धरावा. आपण वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यलोक करीत जावे. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. एकदम पचत नाही कधी, थोडं थोडंच भरवावं लागतं. वर्षाचा अभ्यासक्रम एका दिवसात शिकवता येत नाही. 5 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम एका वर्षात शिकवता येत नाही. माणसाचं वाढणं 20 वर्षांचं एका वर्षात होत नाही. बी रुजवल्यानंतर त्याचा एकदम वृक्ष होत नाही. मनुष्य प्राणी जन्माला मोठा होऊन ज्ञान धारण करायला कित्येक वर्ष जावी लागतात. एखादी वास्तू एका दिवसात उभी राहत नाही. मग हे हळूहळू जर घडत असेल तर समाजाला सुद्धा परमार्थाकडे नेताना हळूहळूच न्यावं, हे समर्थांचं सांगणं आहे. म्हणून म्हणतात मुलांचे चालीने चालावे. संतांचं आणि आचार्यांचं वैशिष्ट्य आहे बा, आपण त्या ग्रंथाचा अभ्यास करा. काही वेळेला आपल्याला वाटतं अरे यातलं कळलं बरं का आपल्याला, आणि ज्या वेळेला आपण पुन्हा अध्ययन सुरू करतो त्यावेळेला वाटतं हा अजून काही कळायचं बाकी आहे बरं का. म्हणजे असं लक्षात येतं आपण कुठल्याही पायरीवर गेलो तरी आपल्या पुढे एक पायरी संतांची आहेच. कितीही आपण आत्मोन्नत झालो, कितीही पुढे गेलो तरी आणखीन 2 पावलं आचार्य आणि संत आपल्या पुढे आहेत, याचं सारखं प्रत्यंतर आपल्याला येत राहतं. म्हणून हे संत आणि आचार्य कसे असतात, हळूहळू शिकवतात, हळूहळू गळी उतरवतात, हळूहळू पचिनी पाडतात. हे सगळं करावं लागतं. एक कुणीतरी म्हणे नवीन मुलगी लग्न झालं सासरी आली. 1 आठवडा कसा बसा गेला आणि तिला अन्न काही जाईना. सासऱ्याने ओळखलं काहीतरी गडबड झाली. ही मुलगी जेवत नाही, नीट खात नाहीये, वाळायला लागली, सुकायला लागलेली आहे. त्यावेळेला एके दिवशी त्या सासऱ्याने बोलवलं तिला आणि ते म्हणाले, बाळ अगं तू का जेवत नाहीस, का खात नाहीस, प्रकृती बघ तुझी किती खराब झालेली आहे. त्यावेळी ती काय म्हणाली असेल, गंमत अशी झाली ती की ती ज्या घरामधून आलेली होती त्या घराण्याचा परंपरेने व्यवसाय होता मासे पकडणं आणि विकणं. योग असा की लग्न झाल्यानंतर सासरी कुठे गेली, त्या सासरी व्यवसाय होता अत्तर निर्माण करायचा. तर ती म्हणाली, मामांजी मी काय सांगू, या अत्तराचा वास घेऊन मला मळमळायला लागले. गंमत पहा. आमच्या भगिनी कधी म्हणणार नाही सेंट सांगतो आणि त्याचं आम्हाला मळमळायला लागतं, कधी म्हणतील का? कधीच नाही म्हणणार. कारण त्यांना तो वास आवडतो म्हणून साडीवर तो सेंट मारला जातो. ही मुलगी म्हणते की अत्तराचा वास घेऊन मला मळमळायला लागलं. का तर या वासाची मला सवयच नाहीये. आता मी असं करते, माहेरी जाते, थोडा माशांचा वास नाकात भरून घेते, मग परत येते. त्यावेळेला सासरे हसले आणि ते म्हणाले, बाळा आता तुझं माहेर सुटलं, तू सासरी आलीस, आता तुला या अत्तराच्या वासाची सवय करावी लागेल. एखादी व्यक्ती ज्या वेळेला संतांच्याकडे येते त्यावेळेला संत काय म्हणतात की रजोगुण तमोगुण कमी करा. 2-4-5 दिवस पहिल्या प्रभावाखाली बरं वाटतं की हात टाकूया बरं का. 2-4-5 दिवस गेले, 10 दिवस 15 दिवस गेले
की सत्वगुणाकडे जायच्या ऐवजी पुन्हा रजोगुण तमोगुण उसळी मारून यायला लागतात आणि म्हणतात किती दिवसात कांदा भजी खाल्ली नाही. गुरु हा भलतच सांगतो खाऊ नका कांदा भजी म्हणून. मग तो तमोगुण जो आहे तो उसळी मारून पुन्हा वर यायला लागतो. त्यावेळेला गुरुला पुन्हा सांगावं लागतं, बाळा आता तुझं ते माहेर सुटलं बरं का, तमोगुण रजोगुणाकडे त्याच्याकडे जायचं नाही. आता सत्वगुण धारण करायचा आणि सत्वगुण धारण करून हळूहळू तुला आत्मोन्नतच व्हायला लागेल. हे संत शिकवत असतात, पण हळूहळू शिकवतात. मुलाला जसं बोट धरून पहिल्यांदा चालवावं लागतं, हाती पांगुळगडा द्यावा लागतो, तसा पहिल्यांदा भक्तीचा पांगुळगडा संत आपल्या हातात देतात. चाल म्हणतात याच्यावर. आणि माणसाला लक्षात येतं की दुःखाचे चटके बसत असताना आपण सारखे पडत होतो, आता भक्तीच्या आधाराने पावलं तरी टाकू शकतो. हा भक्तीचा पांगुळगडा फार छान आहे असं त्याच्या लक्षात येतं. भक्तीचा गोडवा हळूहळू निर्माण होतो आणि मग गवणी भक्तीकडून तो पराभक्तीकडे जायला समर्थ होतो. म्हणून समर्थांचं सांगणं आहे कसं शिकवावं, या पद्धतीने शिकवावं. पुढे समर्थ 14व्या दशकापर्यंत येऊन पोचतात आणि आम्हाला फार सुंदर उपदेश करतात. निस्पृह शिकवण समर्थांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अन्वय व्यतिरेक दोन्ही पद्धतीने समर्थांनी शिकवलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे इति पद्धतीनं आणि नेती पद्धतीनं. तर 14व्या दशकाच्या प्रारंभी त्यांनी नेती पद्धतीने शिकवलेलं आहे. म्हणजे कसं, आचार भ्रष्ट होऊ नये. समर्थ सांगतात आचार भ्रष्ट होऊ नये. जो आचार वाडवडिलांनी आपल्याला घालून दिला तो टाकू नये. वाडवडिलांनी आपल्याला जे सांगितलं ते हिताचंच असतं. भिक्षेसाठी लाजो नये. भिक्षेला लाजू नये म्हणतात समर्थ. पुढे एक सगळा समासच त्यांनी त्या भिक्षेला दिलेला आहे. धारिष्ट्य हे चळो देऊ नये. ज्ञान मलिन होऊ नये, होऊ देऊ नये विवेके बळे. भगवंताचं कीर्तन कधी सांडू नये. अंतर्ज्ञान ते कधी सोडू नये. शुद्ध मार्ग सोडू नये आणि दुर्जनासी तंडो नये. काय काय सूत्र सांगितले. मला वाटते सगळी भिंतींवर लिहून ठेवावी घरी. येता जाता कुठलंही सूत्र पाहायला मिळालं तरी आयुष्य उजळून जाईल असं सामर्थ्य त्या प्रत्येक सूत्रामध्ये. काय काय सांगितलं, शुद्ध मार्ग सोडू नये. म्हणजे सत्वाचा मार्ग, जो चांगला मार्ग आहे, जो नीतीचा सदाचाराचा आहे, तो कधीही सोडू नये आणि दुर्जनासी तंडो नये. एक सुंदर सूत्र आम्हाला नारदांनी सांगितले, वादो नावलंब्या. वाद कधी करू नये, कारण वादातून काही चांगलं निर्माणच होत नाही. माणसं भांडत बसतात. संवाद करावा पण वाद करू नये. खरं तर वादे वादेषु जायते तत्वबोधा म्हणून सांगितलेलं आहे. पण माणसं वाद असा करतात की शेवटी मुद्द्यावरून गुद्द्यावर येतात. म्हणून असं करूच नाही शक्यतो. माणसाने काय करावं, दुर्जनाशी तंडो नये. सज्जनाशी संवाद करावा आणि दुर्जनाशी भांडण व्हायची वेळ आली तर म्हणावं बाबा ठीक आहे, वाद चटकन संपून टाकावं. पण माणसाला काय खुमखुमी असते. मनुष्य वाद किती आग्रहाने करत असतो. नित्य नेम सांडू नये. अभ्यास बुडो देऊ नये. विद्यार्थी ऐकतात का असले तर? अभ्यास बुडो देऊ नये म्हटलेलं आहे. आणि हे केवळ विद्यार्थ्याला असं नाही, गृहस्थाश्रमी माणसाला सुद्धा लागू आहे. जे वाडवडिलांनी शिकवलं, जे लहानपणी आपण शिकलो, जे आपल्या कंठामध्ये पाठांतर म्हणून आपण धारण केलं, ते कधीही टाकू नये असं समर्थ सांगतात. आवृत्ती केली नाही तर ज्ञान गंजून जात. लिहिता आहात, गाता गळा. गायकांनी 10 तास रियाज करावा. 2.5-3 तासाची बैठक काहीच नाही. आता उलट करतात, 5 मिनिटं रियाज आणि 3 तासाची बैठक करायची हौस. केव्हा एकदा माझी छबी दूरदर्शनवर जातीये असं इतकं उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये दाटलेली असते. असा विचार करत नाही की खरोखर आपण त्या पडद्यावर दिसायला पात्र आहोत का, तितकं उत्तम गाणं आपण धारण केलेलं आहे का. माणसं हे करत नाही. म्हणून समर्थांचं सांगणं आहे, अभ्यासाला कधी सांडू देऊ नये, अभ्यास बुडू देऊ नये आणि नित्यनेम सांडू नये. आपला काही ना काहीतरी नित्यनेम असावा. एक तर फार नेम करूच नये, पण केलेला नेम कधी टाकू नये. माणसं त्यातलं बरोबर जेवढं पाहिजे तेवढं उचलून घेतात आणि काय सांगतात, समर्थांनीच सांगितले नेम करू नये. अरे पण एखादा नेम करावा ना, आयुष्यभर धरावा, हे समर्थांनीच सांगितलं ना. माणसं लबाड असतात. एकाने महाभारतावर लिहिलेलं आहे, आपल्याकडे पुस्तक असं लिहिलेलं आहे, विषकन्या जशी असते, शब्द इतके गोडगोड आहेत, आहा असं वाटावं. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि अर्जुनाला घाम फुटला.
अर्जुनाला म्हणे घाम फुटला. म्हणजे त्याचं शीर्षक असं लिहिलेलं आहे की अर्जुन आता कर्णाबरोबर लढायला निघालेला आहे आणि त्यात असा प्रचंड भाव प्रगट केलेला आहे की कर्णाशी झुंजताना अर्जुनाला भीती वाटली म्हणून त्याला घाम फुटला. धादांत खोट आहे. महाभारतात वर्णन आहे अर्जुनाला घाम फुटला, हे खरं आहे. कशामुळे? त्याचं वर्णन दिलेलं आहे अगोदर की तासन तास संशप्तक दलाशी तो लढत होता आणि प्रचंड परिश्रम झालेले आहेत त्याला आणि म्हणून त्याला घाम आलेला होता, असं वर्णन. रथ त्याचा अखंड धावतोय आणि असंख्य संशप्तकांशी तो लढतोय, सुशर्माशी झुंज घेतोय, असं असताना त्याला घाम फुटला असं वर्णन आहे. पण आमचे लबाड साहित्यिक असं करतात, जेवढं पाहिजे तेवढं निवडून घेतात आणि शीर्षक काय दिलं, आणि अर्जुनाला घाम फुटला. अरे चोरा, मूळ महाभारताशी तर तुम्ही अशी प्रतारणा करताच, पण त्याच्यामुळे जनसामान्यांचा सुद्धा मन विचार हा नासवून टाकता. हे किती वाईट आहे. म्हणून अभ्यास बुडो देऊ नये. विशेषतः तरुण पिढीनं आपल्या ज्या बलशाली परंपरा आहेत, आपली धर्मशास्त्र आहेत, आपले धर्म ज्याच्यातून प्रगट झाले आहेत, नाना प्रकारचे रामायण महाभारत भागवत आहे किंवा भगवद्गीता आहे, याचा अभ्यास अवश्यमेव करा. बाहेर गेलात तुम्हाला कुणी विचारलं भगवद्गीतेमध्ये काय सांगितले, अत्यंत आत्मबलानं आत्मसामर्थ्यानं सांगता आलं पाहिजे. अभ्यास बुडव देऊ नये. आम्ही अभ्यास करतच नाही, बुडवायचा प्रश्नच नाही. केला तर बुडणार ना. आम्ही म्हणतो ईश्वर तुला कर्मफळ अर्पण करतो, पण कर्मफळ आपल्या प्रत्यक्ष पराक्रमाने मिळवलेलं असेल तर हलवायाच्या घरात तुळशीपत्र ठेवण्यात काय अर्थ आहे. पण बहुतेक माणसं असंच करत असतात. म्हणून समर्थ सांगतात नित्य नेम सांडू नये. लिहिता हात गाता गळा, साधू चलता भला, गंगा बहती भली म्हण आहे आपल्याकडे. साचली गंगा वाहायची थांबली मलिन होऊन जाते आणि साधू एके ठिकाणी थांबला की नानाविध उपाधी त्याच्या मागे लागतात. उपाधी लागली की त्याचं अधःपतन टळ. आणि म्हणून काही जे दृष्टांत, काही जे संकेत परंपरेने सांगितलेत ते पाळलेच पाहिजेत. परंपरा तोडू नये, उपाधी सोडू नये. समर्थ सांगतायत असं की कर्ममार्ग सांडू नये. एक तर परंपरा आपल्या जी घराण्याची आहे ती चांगली असते, ती टाकू नये. त्या निमित्तानं नातेवाईक, आप्त, इष्ट, मित्र हे सगळे एकत्र येतात. केवढा फायदा आहे त्याच्यामध्ये. एका वेळेला सगळ्यांशी संवाद करायला मिळतो. आपल्याकडे सत्यनारायणाचा उपहास करतात, खूप उपहास करतात, पण उपहास करणारे सुद्धा शेवटी सत्यनारायण घालतात बरं का, आणि या म्हणतात आमच्याकडे. सत्यनारायणाचा प्रधान हेतूच मुळामध्ये असा आहे की माणसांनी एकत्र यावं. ते एक निमित्त आहे. त्याच्यामध्ये निदान वाईट तरी काही नाहीये. दारू प्या असं तरी सांगितलेलं नाहीये, सिगारेट ओढा असं तरी सांगितलेलं नाहीये, देहाची हानी करा असं तरी सांगितलेलं नाहीये. त्या निमित्तानं माणसं, आपतेष्ट मित्रमंडळी एकत्र करावी, हाच त्यातला भावार्थ आहे. कर्ममार्ग सांडू नये समर्थांनी सांगितले. का टाकू नये? नित्य कर्म माणसांनी टाकली, समाज मेलाच. व्यक्ती तर मेलीच, पण समाजही मेला. आणि म्हणून समर्थांचं सांगणं आहे कर्ममार्ग सांडू नये. आपण अनेक वेळेला हे सांगितलेलं आहे की 5 प्रकारची कर्म आहेत. नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, आवश्यक कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे आणि काम्य कर्म आहे. 5 प्रकारची कर्म आहे. यातली निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये, कारण त्यातून मानवाचं आणि राष्ट्राचं किंवा समाजाचं हित नाही. नित्य कर्म 100% झोकून करावे आणि तितकीच नैमित्तिक कर्मही करावे. प्रसंग विशेषी तीर्थक्षेत्राला गेलो, दानधर्म करावा असं आपल्याकडे सांगितले. सत्पात्री बघून दान द्यावं, चांगल्या संस्थेला दान द्यावं, चांगल्या व्यक्तीला दान द्यावं, हे आपल्याकडेच सांगितले. नैमित्तिक काही कर्म असतात. व्रतवैकल्याच्या निमित्तानं, सण उत्सवाच्या निमित्तानं जी कर्म आपण करतो ती सगळी नैमित्तिक कर्म असतात. दिवाळी, दसरा, गणेशोत्सवासारखे सण येतात, त्याच्यामध्ये समाजहिताचं काही करावं हाच भावार्थ आहे. मांगल्य प्रगट करावं, पावित्र्य प्रगट करावं आणि जे जे अमांगल्याचं, अपवित्रतेचं आहे ते टाकून द्यावं, हेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे आपण नैमित्तिक कर्मातून करावं. प्रायश्चित्त कर्म एका दृष्टीने नैमित्तिक कर्माचाच भाग आहे. आणि म्हणून कुठल्याही यागाला बसण्यापूर्वी आपल्याकडे प्रायश्चित्त अगोदर देतात. का देतात? आम्ही कुचेष्टाच करतो. हे कसलं प्रायश्चित्त, कसला यज्ञ, काय? माणसाच्या हातून कळत न कळत काही ना काहीतरी घडलेलं असतं, जाणतेपणे अजाणतेपणे घडलेलं असतं. तेव्हा ते दूर व्हावं आणि शुद्ध मनाने, शुद्ध भावानी तो यागाला बसावा म्हणून पहिल्यांदा प्रायश्चित्त देतात. नंतर यागाला तो यजमान व्हायला सत्पात्र होतो. त्याच्या मागे विज्ञान आहे,
त्याच्यामागे ज्ञान आहे ते समजावून घ्या. कर्ममार्ग इतका सुंदर आहे. कर्ममार्गावर अनंत दिवस बोलावं एवढंच सामर्थ्य आहे. एक कर्म विपाक वर्षभर सांगता येईल इतका व्यापक आहे. म्हणून माणसांनी नित्य नैमित्तिक कर्म करावे, निषिद्ध काम्य कर्म टाकावे. जितकी निषिद्ध काम्य कर्म जास्ती तितका मनुष्य पक्का स्वार्थी, आणि जितके नित्य नैमित्तिक कर्म मनुष्य आचरतो तेवढा तो निस्वार्थी. आवश्यक कर्म खाणं पिणं जेवणं झोपणं धावणं पळणं चालणं लिहिणं हे तर करावंच लागतं. देह आहे तोपर्यंत ते चालू राहणार. पण नित्य नैमित्तिक कर्मांना कधीही चुकू नये म्हणून कर्ममार्ग सांडू नये. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरिली तरी सापडू नये उपाधीमध्ये. वाईट बोलू नये, उद्धट माणसानी असू नये, नम्र असावं, विनम्र असावं, सरळ असावं, रुजुता असावी. बरोबर आहे. पण आता मला वाटते आमच्या लोकांनी थोडी जरा राजस गुणही धारण केले पाहिजेत. काय होतं काही वेळेला आमचाच फक्त तो वसा असल्यासारखं जग आमच्याशी वागतं. सहिष्णू कुणी असावं, हिंदूंनी असावं. मार कुणी खावा, हिंदूंनी खावा. हरावं कुणी, हिंदूंनी हरावं. का बरं असं व्हावं? मुरलीधरांचा एक चेंडू हा नो बॉल दिला गेला कारण तो असं कोपऱ्यात वाकून चेंडू टाकतो. बरोबर आहे, नो बॉलच दिला पाहिजे वस्तुतः. पण तो एक चेंडू नो बॉल दिल्यानंतर श्रीलंकेचा कप्तान रणतुंगा धावून गेला त्या पंचावर, मारतोच तुला आता म्हणून, अशा आविर्भावामध्ये, आणि हुज्जत घातली पंचाशी. आणि इथे आमच्या तेंडुलकरच्या आड पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक येतो. सचिन नाबाद असतो कोणत्याही मार्गाने, क्रिकेटच्या किंवा नीतीच्या मार्गानं, आणि तरी सुद्धा त्याला बाद देतात. आणि आमचे जे व्यवस्थापक आहेत ते पॅव्हिलियन मधून बाहेर येत नाहीत. आमचा कप्तान बाहेर येत नाही, काहीही करत नाहीत. उलट त्यालाच सांगतात आता तू क्षमा माग, फिर रे फिर, आम्ही तुला संरक्षण देतो. कशी आमची माणसं आहेत? आमच्या माणसांना असं वाटत नाही अरे आमचा हा काय स्टार बॅट्समन आहे, याला खोटा आऊट दिला, हा नाबाद होता. असं उदाहरण घडलेलं आहे. हॅन्सी क्रोनी दक्षिण आफ्रिकेचा कप्तान, त्यांचाच एक खेळाडू आड आला आणि मार्क टेलर ऑस्ट्रेलियाचा भूतपूर्व कप्तान त्याला धडकला. ते दोघेही खाली कोसळले आणि तेवढ्यात बेल सोडवल्या यष्टीवरच्या. तो बाद असं पंचांनी बोट वरती करून दाखवलं. त्या हॅन्सी क्रोनीने परत बोलवलं मार्क टेलरला आणि तो म्हणाला आमच्या क्षेत्ररक्षकांनी तुला अडथळा केला, तू काय कर, परत येऊन पुन्हा बॅटिंग कर, इथे फलंदाजी कर. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. इथे वासिम अक्रमच पहिलं अपील करतो, आउट आउट, हा काय आनंद आहे, सुटलो, सचिन गेला म्हणजे. आणि त्याच्याबद्दल कुणीही आपल्यापैकी तक्रार करत नाही. त्या सचिनलाच पुन्हा आपलं बिचारा सगळ्यांनी घेरलं, चल तूच क्षमा माग लोकांची. अर्थ नाबाद असताना त्याला बाद दिला कसा? क्रिकेट इज ए जंटलमन्स गेम अशी म्हण आहे ना. सभ्य माणसांचा खेळ आहे क्रिकेट म्हणजे. मग घडतं कसं असं? आमच्यापैकी कुणी तक्रारही करत नाही. म्हणून थोडा कुठेतरी जिथे हार जितीचा प्रश्न असतो तिथे जरा राजस गुण धारण केला पाहिजे. असे कसे पोचट आम्ही? सगळी सहिष्णुता 100% केवळ हिंदू माणसांनीच घ्यायची काय? बाकी सगळ्यांनी आम्हाला थप्पड मारायची आणि आम्ही म्हणायचं हरलो का, हार जीत का सवाल ही नाही, खेल तो हो गया. अरे तुम्हाला जिंकावंसं कधी वाटत नाही का? एका कवीनं सुंदर कविता लिहिली. काय म्हटलं त्या कवितेमध्ये त्यांनी? ऑलिम्पिकला आम्ही गेलो, परत आलो आणि हरलो पूर्ण, एकही पदक आम्हाला आणता आलं नाही, कोट्यवधी रुपये खर्च झाले. भाई हो गया तो हो गया. त्यांनी कविता लिहिलेली होती, हम हारे तो क्या हुआ, हमारी आत्मा सबसे आगे थी. आहा. प्रपंचात देहच पुढे लागतो, परमार्थात आत्मा पुढे लागतो. हे केव्हा कळायचं आम्हाला? परमार्थ कळत असताना आत्मा बरोबर आहे ना, पण प्रपंचामध्ये देहच पुढे पाहिजे की. आत्मा काही करणार नाही. आत्मा शुद्ध आहे, तो काहीही करणार नाही, देहालाच सगळं करावं लागतं. हे असं का बरं होतं? प्रत्येक वेळेला हे असं घडतं. आणि आमची माणसं निमूटपणे म्हणतात ICC इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्सचे अध्यक्ष आमचे आहेत दालमिया, ते उपस्थित होते पण काही अमनुष्य करू शकला नाही. नवल वाटतं. आणि त्यांची माणसं बघा, त्यांनी सांगितलं मुरलीधरनला पुन्हा थ्रो केला, संघ सगळा पॅव्हिलियन मध्ये घेऊन जाईल. चुप्प बसला पंच, काही करता आलं नाही. आमचे विरोधी खेळाडू
त्या खेळपट्टीवर थैथयाट करतात, त्याला कुणीही आक्षेप घेत नाही, पंच त्याला काही करत नाही, आणि चेंडू बॅटवरून पॅडवर आदळतं, त्याला एलबीडब्ल्यू दिलं जातं, पायचीत दिलं जातं, आणि त्याच्यावर नाराजी व्यक्त करून गेल्यानंतर आमच्या रमेशला म्हणतात तुला आता बाहेरच बसवतो, आणि आमचा कप्तान चुप्प बसतो, काही करत नाही त्याच्याबद्दल. अरे कसे आम्ही इतके पोचट झालो? जिथे गीतेचा उपदेश सांगितला गेला, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम, एवढं सुंदर तत्वज्ञान सांगितलं, समर्थांनी तेच सांगितलं, सगळ्यांनी उपदेश तोच केला, असं असून सुद्धा आम्ही इतकं पोचट का व्हावं? अनाकलनीय. म्हणून जरा आपल्या समाजाने जागं व्हायला पाहिजे, खरंच जागं व्हायला पाहिजे. किती मार खायचा त्याला सुद्धा मर्यादा आहे ना. जरा आक्रमक व्हायलाच पाहिजे. जिथे आपल्या सत्वाचा प्रश्न आहे तिथे आम्ही आक्रमक व्हायलाच पाहिजे. जे आमच्यावर आक्रमण करतात, पंडितांचं शिरकाण करतात, गोळ्या घालतात, निरपराध कुटुंब मारतात, त्यांनाच म्हणणार आहा आपला भाईचारा वाढूया. अरे पण कशाला? पहिल्यांदा आम्ही जसे सज्जन आहोत तसे तुम्ही सज्जन व्हा. घटासी धट उद्धटासी उद्धट खटासी खटनट अवश्य योजावा. समर्थांनी कशासाठी सांगितलंय? म्हणून तुम्हा आम्हाला, मला वाटते जरा जागरूक व्हायला पाहिजे. हे जर झालो नाही आपण तर या देशाचं समाजाचं कसं भलं होणार? न्याय नीती सोडू नये, पण न्याय निष्ठुरताही आपल्या अंगी असावी. विकल्प पोटी धरू नये म्हणून सांगितलेलं आहे. विकल्प पोटी धरू नये. ज्या ग्रंथांचा अशा आपण अभ्यास करतो त्याच्याबद्दल यत्किंचित सुद्धा संदेह आपल्या मनामध्ये नसावा. विकल्प आणि संदेह मनामध्ये धरून अभ्यास केला तर त्याचं फळ लाभत नाही. फळाची आशा धरून अभ्यास करू नये, पण फळ तर मिळणारच नाही विकल्प धरला तर. म्हणून विकल्प न धरता निष्ठा निर्माण करून, श्रद्धा निर्माण करून मत असू नये. प्रपंचामध्ये मत असावं, परमार्थामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असावी. आम्ही नेहमी गफलत करतो याची, आणि म्हणून श्रद्धेला नावं ठेवतो. असं नाही. मुळामध्ये प्रपंचात मत आहेच. म्हणून वडील मत व्यक्त करतात, मुलगा दुसरं व्यक्त करतो, आई एक व्यक्त करते, मुलगी दुसरं मत व्यक्त करते, आणि तिथे सुखाने संवाद होतो. परमार्थामध्ये अशी मतं व्यक्त करायला लागले तर सगळाच मतामतांचं गलबला होऊन जाईल ना. शेवटी वडिलांना केव्हा तरी रागावून सांगावंच लागतं, मग पोरबाळा ऐकतात. परमार्थामध्ये जे आत्मानुभवाने सांगितले त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. प्रपंचात मत, परमार्थामध्ये निष्ठा आणि श्रद्धा. पुढे समर्थ सांगतायत परोपकार सांडू नये आणि परपीडा करू नये. अतिशय सुंदर सांगितले. परोपकार पुण्याय पापाय परपीडा. पुण्य पर उपकार पापते परपीडा. सार सगळ्या अष्टादश पुराणांचं सार म्हणून सांगितलेलं आहे. ते खरंच आहे, पण परोपकार सुद्धा सज्जनांवर करावं, दुर्जनांवर नाही. समर्थांचं एक सूत्र फार महत्वाचं आहे. जनी जनार्दन वसे परंतु तो सज्जनी असे. सगळीकडे ईश्वर आहे असं आपण म्हणतो. समर्थ म्हणतात बरोबर आहे, पण जनी जनार्दन वसे कुणामध्ये येतो? परी तो सज्जनी असे. जनाला आणि सज्जनाला एक करू नका हे समर्थांनी आग्रहाने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून जागरूकता पाहिजे. परोपकार करावा आणि ज्ञानगर्व धरू नये. कोठे वाद घालू नये कोण एकासी. आपण ज्ञानाचा गर्व करू नये. माणसानं काही वेळेला फार गर्व होतो. खरं तर किती ज्ञान प्राप्त केलेलं असतं, किती शाखा आहेत परोक्ष ज्ञानाच्या, अनंत शाखा आहेत. त्यातल्या एखाद्या शाखेमधला एखादा विभाग आयुष्यभर अभ्यासावा, त्यावेळेला एवढा एवढा आत्मसात होतो. तरी माणसाला अहंकार असतो. त्यांना वाटतं आपण फार मिळवलं, म्हणून समर्थ सांगतात हे करू नका. म्हणून निस्पृहपणे आपण जनसामान्यांच्या मध्ये वावरावे, परस्परे उभारावे भक्तिमार्गासी. हा भक्तिमार्ग जितका विस्ताराल तितकंच कल्याण होईल. पुढे सांगितले वर्ण संकर करू नये, आपला धर्म उडवू नये. आता म्हणतात खुशाल करा. आता प्रोत्साहन देतात वर्ण संकर करा. का बरं असं करतात? प्रत्येक घराच्या, प्रत्येक जाती जमातीच्या काही परंपरा वैशिष्ट्य ठरलेली आहे. तसे संस्कार बालपणापासून होतात, आणि तशा संस्कारामधून मुलगी घरामध्ये आली तर त्या घरामध्ये फार चटकन मिसळून जाते. एखादं घराणं असं आहे की जिथे मांस मच्छी अजिबात नाहीये, आणि तिथे मांसाहारच करणारी मुलगी आली तर काय होईल मला सांगा.
वर्णसंकर करू नये का म्हटले? त्याच्यामागे भूमिका आहे, त्याच्या मागे शुद्ध विज्ञान आहे की जे आपण खातो त्याच्याप्रमाणे आपला देह घडत जातो. उघड आहे. आणि म्हणून ज्या परंपरा आहेत त्या शक्यतो मोडू नये, आपला धर्म उडवू नये. आता धर्म आफूची गोळी. साम्यवादी लोकांनी म्हटलं आमच्या सुशिक्षित समाजाला तेच बरं वाटतं. कसला धर्म, कसलं वर्म, काय भक्ती, काय ज्ञान, छे खा प्या मजा करा. याच्या पलीकडे माणसाला जीवन नको आहे. म्हणजे पशुसारखं जगा. कोणतीही धर्माची नीती नियमाची चौकट नको, ती मोडू. आम्ही उन्मत्तपणे वागू. यादव जसे उन्मत्त झाले तसा आमचा समाज उन्मत्त झालाय. कोणच कोणाला विचारत नाही अशी भयानक अवस्था आज समाजाची झालेली आहे. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. सारखे संत जे सांगतात ते तेवढ्यासाठी आहे. निस्पृहे वक्तृत्व सांडू नये. जो निस्पृह आहे त्यांनी बोलतच राहिलं पाहिजे. समाजात किती 1% रुजलं तरी चालेल, पण त्यांनी बोलत राहावं, घाव घालत राहावे. दगड एकदम फुटत नाही. 100व्या घावाला फुटतं, पण 99 घावांचं महत्व काही कमी नसतं. आपल्याला असं वाटतं 50व्या 100व्या घावाला फुटला, पण त्याच्या अगोदर इतके घाव घातलेले असतात. त्यावेळेला ती व्यक्ती शहाणी होते, त्यावेळेला अहंकार टाकते, त्यावेळेला सन्मार्गाला लागते. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात निस्पृहे वक्तृत्व सांडू नये. म्हणून आता समर्थ आणि 4 पावलं पुढे येतात आणि म्हणतात त्या कालखंडामध्ये जी परंपरा होती त्याला धरून समर्थांनी सांगितले, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा आणि भीक यात फरक आहे. तुकाराम महाराजांनी जरी म्हटलेलं आहे ना, जळो जेणे लाजीरवाणे भिक्षा पात्र अवलंबिणे. तिथे भिक्षा म्हणजे भीक या अर्थाने शब्द वापरलेला आहे. आणि समर्थांनी भिक्षा, भिक्षा या अर्थानेच शब्द वापरलेला आहे. भीक माणसाला अवनत करते, भिक्षा माणसाला उन्नत करते. भीक माणसाला दुर्गुणी बनवते, भिक्षा माणसाला सद्गुणी बनवते. भीक माणसाला लाचार करते, भिक्षा माणसाला स्वाभिमानी करते. भीक माणसाला अधर्माकडे नेते, भिक्षा माणसाला धर्माकडे नेते. भीक माणसाला वाईटाकडे नेते, भिक्षा माणसाला चांगल्याकडे नेते. माझा तरी लहानपणीचा अनुभव आहे. आपल्यापैकी काही जणांचा असेल की मौंजी बंधन झाली की पहिल्यांदा भिक्षा मागायला सांगत. तो पहिल्यांदा मुलगा बसतोच ना तिथे, ओम भवती भिक्षां देही म्हणून. मग घरच्या माणसांनी त्याला भिक्षा वाढायची आणि नंतर शेजारच्या घरामध्ये जाऊन भिक्षा मागून घेऊन ये असं शिकवतात त्याला. अनेक गोष्टी त्याच्यामुळे साधतात. एक तर त्याच्यामध्ये धीटपणा येतं. नाही नाही म्हणणारं पोर बाहेर पडलं की त्याच्यामध्ये आपोआप धीटपणा येतो. मग आजूबाजूला कोण माणसं राहतात त्यांचा परिचय होतो. घराची परिस्थिती कशी आहे हे लक्षात येतं. समवयस्क कोणी का आहेत का तिथे लक्षात येतं. आपल्यासारखी संध्या करणारं कोणी आहे का हे लक्षात येतं. आपल्या वर्गातलं कोणी आहे का तेही समजून जातं, उमगून जातं. अनंत फायदे त्याच्यामधून होतात. जन जोडले जातात. समर्थ म्हणतायत ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. त्याला त्यांनी आधार दिलेला आहे. दत्त गोरक्ष आदी करुनी सिद्ध भिक्षा मागती जनी. दत्त असो गोरक्षनाथ असो अशा श्रेष्ठ महात्म्यांनी भिक्षा मागितलेली आहे. आपण भिक्षा मागितली तर काही विशेष करत नाही, आपलं ते कामच आहे. समर्थ सांगतायत नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. काय सांगितले सुंदर. हिंडत राहावं. जो महंत आहे त्याच्यासाठी आहे. उद्यापासून जाल पुण्यावर, नाही तर जो महंत आहे त्यांनी हे करायला हरकत नाही. किंवा ज्यांनी वानप्रस्थ स्वीकारलाय किंवा संन्यास त्यांनी हे करायला हरकत नाही. कुटीचक किंवा बहुदक संन्यास असतं त्याच्यामध्ये याला अनुमती दिलेली आहे. एखादं घर जाऊन भिक्षा मागायला हरकत नाही हेही सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात भिक्षा मागता लाजो नये. भिक्षेचा अखंड अभ्यास करावा म्हटले म्हणजे जाणं अन्न आणणं याला भिक्षा म्हणत नाही. जातच्या वेळेला आजूबाजूला कोण कोण राहतात, कसे राहतात, समाजाची स्थिती कशी आहे याचा साकल्याने अभ्यास करायचा असं समर्थ सांगतात. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये. भिक्षा आणि चमत्कार. समर्थ पुढे भिक्षा म्हणजे कामधेनू म्हटलेलं आहे समर्थाने. कामधेनू आहे. आज मनाच्या श्लोकांचं पुस्तक प्रकाशित झालं. 3री आवृत्ती प्रकाशित झाली. आपल्याला माहिती आहे की या मनाच्या श्लोकांची रचना झाली ती मोठी विलक्षण सुंदर आहे.
ज्या वेळेला चाफळचा उत्सव चालत असे त्यावेळेला हजारो सहस्रावधी माणसं तिथे येत असत. आणि एकदा असं झालं की जेवढी भिक्षा गोळा झालेली होती, जेवढं अन्नधान्य लोकांनी पाठवलेलं होतं, त्याच्यामध्ये एवढ्यांचं उदरभरण कसं होणार अशी चिंता लागली. आणि सगळे शिष्य समर्थांना म्हणायला लागले, स्वामी कसं होणार आता? त्यावेळेला समर्थांनी सांगितलं, रामानी उत्सव सुरू केला, रामच तडीपार लावेल, तुम्ही काय चिंता करता? आणि कल्याणाला बोलवलं. रात्री 12 वाजता मध्यरात्री बैठक घातली आणि त्याला म्हटलं, लेखणी हातामध्ये घे, मी सांगतो ते लिहून घे. आणि समर्थांनी गणाधीश जो ईश सर्व गुणांचा इथून सुरुवात केली आणि थेट शेवटपर्यंत 205 सगळे श्लोक संपेपर्यंत मनाचे श्लोक सांगितले. कल्याणाने एका टाकी लिहून घेतले. पहाटेपर्यंत सांगून झालं, लिहून झालं. आणि स्वामींनी सांगितलं, समर्थ रामदासांनी याच्या नकला करा. भराभरा नकला करण्यात आल्या. स्वामी पहाटे उठले आणि घडीमध्ये निघून गेले. सगळ्या शिष्यांनी त्याच्या नकला केल्या आणि हे सगळे शिष्य गावामध्ये धावले. कुठेतरी उभारावं म्हणावं, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. कोणीतरी म्हणावं, भवाच्या भये काय भीतोस लंडी, अरे धीर धर, तो राघव राणा तुझ्या शिरी आहे, का बरं चिंता करतोस. आणि जय जय रघुवीर समर्थाशी गर्जना करावी. उदंड भिक्षा आठवड्यामध्ये म्हणे इतकी भिक्षा मिळाली की सगळ्यांचं पारिपत्य यथास्थित होऊन पुन्हा भिक्षा शिल्लक राहिली. सगळेजण सुखाने तृप्ततेने जेवून गेले. भिक्षेचं महात्म्य काय आहे? समर्थांनी भिक्षेला कामधेनू म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. काय शब्द वापरले? माणसाचा संकोच, माणसाची लज्जा, माणसाचं भय, लोक काय म्हणतील, हे सगळं माधुकरी मागितल्यावर आपोआप कमी होतं की नाही? पहा, अगोदर संकोचणारा मुलगा 4 घरी भिक्षा मागितली त्यांनी, महिनाभर गेला की इतका धीट होतो, चुणचुणीत होतो आणि त्या माऊलीलाही वाटतं, हा भिक्षा वाढायला हरकत नाही बरं का. पूर्वीचे दिवस बरे होते असं वाटतं. आता पात्रतेशिवाय इतकं धन लोकांना मिळालेलं आहे की अशी भिक्षा मागायची गरजच राहिलेली नाही. त्याच्यामुळे माणसाला वाटतं, कशाला भिक्षा मागायला पाठवायचं मुलाला, गरजच नाही, काही करूच नका. म्हणून समर्थ म्हणतायत, भिक्षेचं सामर्थ्य आहे, ती कामधेनू आहे, ती निर्भय स्थिती आहे. आणि म्हणून भिक्षा ही मागितली पाहिजे हे सांगितले. पुढे जाऊन समर्थांनी असे जे महंत आहेत, जे भिक्षा मागतात, त्यांनी नित्य लेखन क्रिया करावी आणि हळूहळू कवित्व करायला लागावं असं सांगितलेलं आहे. आणि त्या कवीचे गुण समर्थांनी पुढल्या समासात सांगितलेले आहे. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ, कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. अहंकार पडेल असं कवित्व असावं. अहंकार जागेल आणि मी काव्य केलं, मला कोणी बोलता कामा नये, माझा अहंकार दुखावला, दिवसला गेला, आता मी उत्तर देतोच, असं कोणी म्हणता कामा नये. जिथे अहंकार पडला तिथे खऱ्या अर्थानं तो कवी झाला असं समर्थांचं सांगितलेलं आहे. मृद मंजुळ कोमळ भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्ती रसे, असं कवित्व असावं असं समर्थांचं सांगणं आहे. पहा बरं, त्याच्यामुळे जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उपजे, या नाव कवित्व. नाहीतर आता कविता अशी असते, तमस्रेचा एक डोळा, पिवळ्या रात्री अजगर पसरला, ही कविता मी वाचली. आता याचा अर्थ काय हे त्या कवयित्रीलाच विचारायला पाहिजे. नवचित्रकाराची गंमत जशी सांगतात ना, की 4 वर्ष म्हणे लागोपाठ त्याला बक्षीस मिळालं. मुलाखत ज्या वेळेला घेतली, अहो काय कौतुक केलं, 4 वर्ष. तो म्हणाला, एकच चित्र आहे, दरवर्षी एक कोपरा बदलून लावतो फक्त, बाकी काही नाही. काय कौतुक आहे? कसाही तुम्ही अन्वय, याला काय काव्य म्हणतात? काव्यामध्ये सकसपणा असावा, काव्यामध्ये काही चिंतन असावं, काव्यातून माणसांना काही प्रेरणा मिळावी, काव्यातून काही सद्गुण प्रगट व्हावेत, असं आहे की नाही? आता असं काही राहिलेलंच नाही. ती आणि मी याच्यावर इतकी काव्य झाली आहेत की तीन पळूनच जावं, इतकी महाभयंकर काव्य लिहिली गेली. या काव्याला काव्य म्हणतात का? किती घाणेरडं काव्य करावं. म्हणून समर्थ सांगतायत, जेणे ज्ञान उपजे, या नाव कवित्व. अहो ज्याच्यामुळे भक्तिमार्ग कळतो, आपली वृत्ती उदास होत जाते हळूहळू, ज्याच्यामुळे सद्वस्तू
जी आपल्याला भासते ते भासणं कमी होतं, सद्वस्तू प्रत्ययाला येते, या नाव कवित्व. असं कवित्व जो करतो त्याला कवी म्हणायचं. म्हणून जे देखे कवी ते न देखे रवी असं म्हटलेलं आहे. खरं आहे, रवीला सूर्याला जे पाहता येत नाही ते कवी पाहतो. अंतरंगाची वळखण केवळ कवीलाच होत असते. म्हणून आमच्याकडे महाकवी कोण ओळखले गेले? महर्षी वाल्मिकी झाले, महर्षी व्यास झाले, कालिदास झाला, की ज्याचं काव्य आज वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. आमत्तानाम श्रवण सुभगई पूजितै कोकिलानाम. वाचलं की असं वाटतं अमराईत उभे आहोत आणि खरंच कोकिळीनं पंचम स्वर लावलाय. याला काव्य म्हणायचं. स्त्रीचं तो ज्यावेळेला यक्ष निरोप पाठवतो मेघाबरोबर, आपल्या पत्नीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, ते वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. इतकं गोड वर्णन आहे. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबा धरोष्टी मध्ये क्षामा चकित हरणी प्रेक्षणा निम्न नाभी. श्रोणी भारात काय म्हणजे एक एक शब्द त्यांनी असा लिहिलाय कालिदासानं. याला म्हणायचं शृंगार, याला म्हणायचं काव्य. इतकी आता नाहीतर गलिच्छ काव्य लिहिली जातात. म्हणून केवढे कवी आमच्याकडे झाले, केवढ्या जणांचा आदर्श आपण ठेवावा. इतके महाकवी या देशाने आम्हाला दिले, त्यांच्या काव्याचा अभ्यास करा. म्हणून तर तो गटे वेडावून गेला. शाकुंतल वाचल्यानंतर आपल्या डोक्यावर ग्रंथ घेऊन नाचायला लागला. कुणी असं नवकाव्य डोक्यावर घेऊन नाचत नाही. नाचला तर तो वेडा. उघड आहे अगदी. म्हणून कवित्व कसं असावं हे संतांनी फार सुंदर उलगडून दाखवलेलं आहे. समर्थ आम्हाला सांगतात असं जो कवित्व निर्माण करतो, नाहीतर कालिदासांनी आम्हाला सांगितलेलंच आहे, नव सुद्धा काही वेळेला चांगलं असतं. कुसुमाग्रजांचं काव्य अप्रतिम आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा, काय भूमिका प्रगट केलेली आहे, केवढं गांभीर्य आणि केवढी प्रासादिकता त्याच्यामध्ये आहे. पण त्याला विरोध झाला, हे नको काव्य, काढून टाका. शासनाने काढून टाकलं. अरे होतं कसं असं? वैश्विक ईश्वराची पूजा ज्याच्यामध्ये बांधलेली आहे ते काव्य नको म्हणतात. आणि आमचं शासन म्हणतं नको तर नको, काढून टाका. भावना दुखावतात. कशा भावना दुखवतात? त्यांना भावना आहेत. आम्ही दगड सगळे, काय हिंदू? सगळे हिंदू म्हणजे दगड. यांना भावना नाही, भक्ती नाही, भाव नाही, काहीही नाही. कुणी काही म्हणून कुणी आमच्यावर काही अत्याचार करावं, असंच झालं ना. म्हणून कवित्व असं असावं की ज्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळावी, असं कवित्व असावं. ज्याच्यातून भाव शुद्ध व्हावा, असं कवित्व असावं. कालिदास बोलूनच गेलेला आहे ना, पुराण मित्येव न साधू सर्वम न चापी काव्यम नवम इति अवद्यम संतः परीक्षांतरत भजन्ते मूढाः परप्रत्ययेन बुद्धी. पुराण सगळंच जुनं आहे. ऑल ओल्ड इज नॉट गोल्ड असं कालिदासांनी सांगितलं. ओल्ड इज गोल्ड म्हणतो आपण, जुनं ते सोनं, पण सगळंच असतं असं नाही. पुराण मित्येव न साधू सर्व. नवम जे आहे ते सगळं टाकाऊ असतं असं नाही, पण सगळं चांगलं असतं असं नाही. संत परीक्षांतरत भजन्ते. जे संत असतात, साधू असतात, रसिक असतात, ते पारखून घेतात. आणि मूढ कसे असतात? परप्रत्ययेन बुद्धी. मेंढ्यासारखे असतात. एकाने चांगलं म्हटलं पड खड्ड्यात की पडतात. कालिदासांनी किती सुंदर सांगितलेलं आहे. म्हणून काव्याचा गोडवा हा जिथे अंतरंगाचं दर्शन घडवणारा असतो आणि ते अंतरंग सुद्धा चांगलं, तिथे काव्य आणि काव्यशक्ती प्रबळ होऊन प्रगटलेली असते. अशा कवींनी, अशा महंतांनी काय करावं तर कीर्तन करावं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि समर्थांनी कौतुक केलेलं आहे. क पासून ज्ञ पर्यंत क्रमशः आकार विल्ले एक एक ओवी लिहिलेली आहे. आपण वाचून पहा, पण खरोखर ऐकण्यासारखी अशी सुंदर ती एक त्या समासातली एक एक ओवी आहे. काय सांगतात? देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी. कीर्तन कसं करावं त्याचं थोडक्यात सार सांगितलेलं आहे. आम्हाला समर्थ असं सांगतात, श्रवणी बैसले साधूजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. श्रोत्यांच्या रूपानं सज्जन आलेले असतात आणि म्हणून त्यांच्या पुढे कौतुक प्रगट करावं. श्री हरी विण जे कळा तेची जाणावी अवकळा. अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणून माणसानी नित्य सावध असावं की निरूपण प्रवचनकार आणि कीर्तनकारांनी विशेष सावध असावं. समर्थांनी दंडक घालून दिलेला आहे. नीती न्याय स्वधर्म रक्षण आणि भक्ती ज्ञान वैराग्य याचं निरूपण नित्य केलं पाहिजे.
प्रवचनकारांनी. केवढा सुंदर भाव आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे समाजाची आणि व्यक्तीची धारणा होते. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची, समर्थ सांगतात. आणि म्हणून अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. काय समर्थांचं सांगणं आहे पहा, विलक्षण सुंदर सांगणं आहे. पुढे समर्थ आम्हाला सांगतात, अवगुण जर टाकता येत असतील आणि सद्गुण धारण करता येत असतील, आपण विवेक काय करायला पाहिजे? समर्थांनी एक विवेक शिकवलाय. चातुर्ये शृंगारे अंतर आणि वस्त्रे शृंगारे शरीर, दोही मध्ये कोण थोर बरे पहा. दोन्ही श्रेष्ठ कोणी विचार करा. आपण वस्त्र चांगली अंगावर घातली आणि कितीही शृंगार केला, अंतःकरणात शहाणपण आणि चातुर्य नसेल, कलेवर असल्यासारखं आहे. काय उपयोग आहे? ज्ञान प्राप्त झालं नाही, शिक्षण मिळालं नाही, नुसता देह शृंगारला, काय उपयोग आहे? तो प्राणी म्हैस मंगळू. समर्थांचं थोडक्यात सांगणं आहे. म्हणून समर्थ आम्हाला असं सांगतात, चातुर्ये शृंगारे अंतर, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. ज्यांना कळलं आणि कळल्यानुसार जे वर्तत गेले त्यांनीच समाजाचं काही हित केलं, अन्यथा जे जे जन्माला आले ते वाया गेले असं सांगितले. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. म्हणून जितके वैभव परमेश्वराचं आपल्याला वाढवता येईल तेवढं वाढवावं असं समर्थांनी सांगितले. आता हे सगळं जर करायचं असेल तर याला अधिष्ठान देवाचं आहे. पण प्रपंचामध्ये वर्तताना अधिष्ठान काय? परमार्थाचं अधिष्ठान परमेश्वर. प्रपंचातलं अधिष्ठान कोणतं? ते एका शब्दात समर्थांनी सांगितले, गृहस्थाश्रम. आपल्याला गौरव वाटेल सगळ्यांना. समर्थांचं चिंतनच वेगळ्या अंगाचं. गृहस्थाश्रम टाका, प्रपंच टाका असं ते म्हणत नाही. हा, प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जात असे. त्याचे गडद रंग एकदम फिके होत नाहीत, वय वाढत जाईल तसे ते गडद रंग हळूहळू कमी होत जातात. पण नाना देव नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, दोन चरणामध्ये भाव काढून दाखवलेला आहे. पुढे समर्थ सांगतात, या कारणे गृहस्थाश्रम. त्याचं कारण आहे, वितरागी असत, अभ्यासू असत, अतिथी असत, कोणीही त्या सगळ्यांचं भरण पोषण करायला समर्थ कोण? तर गृहस्थाश्रम आहे. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. म्हणून आपल्याकडे पंचयज्ञ करायला सांगितलेत पहा. पंचयज्ञ म्हणजे कुंड करणं नव्हे. म्हणून काय करा? ब्रह्मयज्ञ करा, भूतयज्ञ करा, देवयज्ञ करा, ऋषी यज्ञ करा, मानव यज्ञ करा. हे कशासाठी सांगितलं? हे यज्ञ करणं याचाच अर्थ परोपकाराचं आयुष्य जगणं आहे. आपल्या हातून कळत नकळत प्रमाद होतात, त्याचं प्रायश्चित्तही घेणं आहे आणि आपलं मन निर्मळ करून, आपलं चित्त निर्मळ करून समाजावर परोपकार करणंही आहे. समाजाचे काही घटक जगवणं आहे. म्हणून पंचयज्ञ करा अशी गीतेची सुद्धा आज्ञा आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. इथे समर्थ सांगतात, या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. स्वधर्म जगवला पाहिजे आणि भूतदया केलीच पाहिजे. प्रचिती विण जे ज्ञान, ते काय आहे? ते ज्ञान नव्हेच, ते व्यवहारामधलं प्रपंचामधलं अज्ञान आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला गृहस्थाश्रमी माणसं आचरतात त्यावेळेला सत्संग करावा. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. कुसंग झाला तर मनुष्य मेला, सत्संगतीचा लाभ झाला मनुष्य तरला. कर्णाचं उदाहरण अगदी विशेष देत आहे. शेवटपर्यंत त्याला कुसंगती नडलेली आहे. वस्तुतः पांडव अनंत सद्गुण धारण करून आलेला, पण सगळ्या सद्गुणांची माती झाली. आपल्याला कणव त्याच्याबद्दल का वाटते? त्याच्यामुळे वाटते. दुर्योधनाचा पक्ष वाईट आहे हे माहीत होतं, तरी त्या कुसंगतीमध्ये तो राहिला आणि पुढे त्याचं एवढं अधःपतन झालं की कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीला वेश्या म्हणायचं धाडस तो करता झाला. इतका दुष्टपणा त्याच्या अंगी दुर्योधनाच्या सहवासामुळे आला. आणि दुर्योधनानं दुःशासनानं जे केलं नाही ती महाभयंकर आज्ञा त्यांनी दिलेली आहे की या द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र काढून घे. हे कुणी सांगितलं असेल? कर्णाने सांगितलं. हे दुर्योधनानी नाही, दुःशासनानी नाही आणि शकुनीनी नाही, हे कर्णाने सांगितलं. कुसंगती किती नडते आणि मनुष्य किती अधःपतित होतो त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून सत्संगती धरावी.
सत्संगती धरली नाही तर मनुष्य वाया जातो. समर्थांच्या कालखंडामधले अनंत लोक असे वाया गेलेले होते आणि समाजाचं त्या कालखंडामध्ये नेतृत्व करणारा जो ब्राह्मण वर्ग तो तर भ्रष्टच झालेला होता. म्हणून समर्थ म्हणतात, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून बुडले, गुरुत्व सोडून झाले शिष्य शिष्यांचे. कित्येक दावक मलकास जाती, कित्येक पिरासीच भजती, कित्येक तुरुक होती आपल्या इच्छेने. हे ब्राह्मणास कळेना त्यांची वृत्ती कळे, हे ब्राह्मणास कळेना वृत्ती वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं होतं समर्थांनी. याची देही याची डोळा अनुभव घेतलेला होता. आणि पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, फार कळवळून लिहिले, वेदना झालेत समर्थांना लिहिताना. आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन. जे समर्थांच्या कालखंडामध्ये होतं त्यापेक्षा आजची परिस्थिती फार वेगळी आहे असं समजू नका. आज जवळजवळ तीच परिस्थिती आहे. आज धर्म आणि संस्कृती याच्यापासून सर्वाधिक लांब गेलेला वर्ग कोण असेल तर ब्राह्मण वर्ग आहे. जास्ती जेवढा तो सुशिक्षित होतो तेवढी त्याची आपली परंपरेवरची श्रद्धा हरवून जाते. आंग्ल भाषेचं शिक्षण म्हणजे आहा आपण कृतार्थ झालो आणि आपल्या 50 पिढ्या उद्धरून गेले असं त्याला वाटायला लागतं. आज समाजामध्ये इतकं वाईट काही घडते की ते वाचलं ऐकलं तरी अंगावर काटा येतो. आपल्याकडे मार्गनी एक सर्वेक्षण केलेलं होतं आणि त्या सर्वेक्षणामध्ये असं लिहिलेलं होतं की जवळजवळ 80% विद्यार्थी धूम्रपान करतात महाविद्यालयातले. यापेक्षा आपला देश रसातळाला जायचं काय राहिलंय मला सांगा. 80% विद्यार्थी धूम्रपान करतात. पालक काय करतात तर पालकच सोडतात. असंच काहीतरी असावं. मुलांची हिंमत कशी होते, मुलं अशी व्यसनाधीन कशी होतात. अनेक विद्यार्थी मद्यपान करतात. आज म्हणे आपल्या समाजामध्ये सुशिक्षित लोकांचे काय असतात, साप्ताहिक बैठकी असतात आणि बैठकी म्हणजे काय, मद्यपान, दुसरं काही नाही. माणसाचा पशु करण्याचं उत्तमातलं उत्तम साधन. काय होते आपल्या समाजामध्ये. जे समर्थांनी पाहिलं आणि कळवळून लिहिलं तेच आज जर घडत असेल. वडील गेले ग्रामणी करुनी आम्हा भोवते. पूर्वीच्या पिढ्यांनी काही चुका केल्या असतील आम्ही भोगतो असं समर्थ म्हणत आहेत. आपलं उत्तरदायित्व प्रत्येक पालकाला कळलं पाहिजे. आपण काय करतो आहोत. धूम्रपान मद्यपान इतकं सर्वसामान्य सहज पसरावं आणि तेही आमच्या शिक्षण संस्थांमधून, आमच्या विद्यार्थ्यांमधून. हा विद्यार्थी काय नागरिक होणार पुढचा. मला एका डॉक्टरनी सांगितलं ते स्वतः धूम्रपान करतात म्हटल्यावर मला धक्काच बसला. मी म्हटलं अहो जनसामान्यांना कळत नाही की हानी आहे देहाची त्याच्यामध्ये. आपण डॉक्टर आहात. नाही म्हटले आयुष्य एन्जॉय करणार आहे. अरे याच का तुमच्या कल्पना. धूम्रपान करणं म्हणजे आयुष्याचा आनंद मिळवणं. उपनिषदांनी ब्रह्मानंदाची व्याख्या केली. काय विलक्षण सुंदर आहे. असा ब्रह्मानंद आम्ही कधी मिळवणार आहोत की नाही. असा निरपेक्ष आनंद आम्ही कधी चाखणार आहोत की नाही. धूम्रपान करतात, मांसाहार करतात. काय भयानक आहे. एका जीवाने दुसऱ्या जीवाला फाडून खायचं ही कल्पनाच किती भयावह आहे. पण माणसं खातात, सर्रास खातात, सर्रास मांसाहार करतात. कुणीतरी एका विद्वानाने सांगितलं बरं करतात म्हणे, नाहीतर आम्हाला धान्य पुरायचं नाही. दादांत खोट आहे. कृषी तज्ञ त्यांनी उलगडून दाखवले एकही मनुष्य इथे मांसाहारी नसला तरी आमचं धान्य सगळ्या देशाला पुरेल. काही भीती वाटायचं कारण नाही. दादांत खोट. अहो साधी गोष्ट आहे. तुम्ही जे खाल, जसं जे वाचाल तसा तुमचा भाव होईल, जे पहाल तसा तुमचा अंतरंगीचा भाव होईल, तसं जे अन्न सेवन कराल तशी तुमची वृत्ती घडत जाणार, तुमची प्रकृती घडणार. मांसाहार करणारा मनुष्य आक्रमकच होणार, जास्ती दुष्ट होणार. एक जीव सरळ. कुणीतरी सांगत होतं काय म्हणे त्यात कोंबडी आणायची, कर्रकन मान पिरगळून. अरे आपल्याकडे एक साधं सूत्र आहे. काही माणसं म्हणतात अहो वनस्पती नाही जीव असतो, आपण मारतोच ना त्यांना, त्यांचा अभ्यास नाही एवढा त्याचा अर्थ आहे.
हत्या केव्हा होते की ज्या वेळेला सप्त धातू देहामध्ये असतात त्यावेळेला ती हत्या आहे. केवळ ऑक्सिजन ग्रहण करण्याची, कार्बन टाकण्याची शक्ती एवढीच वनस्पतींच्या जवळ आहे, अधिक नाही. पण मानवाचा काय किंवा पशुचा देह असा आहे की सप्त धातू त्याच्यामध्ये निर्माण होतात. त्याला त्वचा आहे, त्याला अस्थि आहे, त्याला मांस आहे, त्याला मेद आहे, मज्जा आहे, रक्त आहे, त्यातून शुक्र निर्माण होणार आहे, ज्यातून पुढल्या पिढ्या निर्माण होणार आहेत. सप्त धातू हे केवळ जरायुज अंडज योनीला आहेत, बाकी कोणाला नाही आहेत. हे आपल्याला कळलं नाही आणि मांस भक्षण आपण जर करत बसलं, वृत्ती तशीच घडत जाणार. कल्पनाच किती भयानक आहे. एका जीवानी दुसऱ्या जीवाला फाडून खायचं, मारायचं सरळ. का? माझ्या जिभेला केवळ चांगलं लागतं. तुमची वृत्ती तशीच होणार. समर्थांनी, नाथांनी सुद्धा म्हटलं ना, खाती उष्टे तुर्कांचे. कळवळून लिहिलेले नाथांनी, समर्थांनी तेच लिहिलेलं आहे. आम्हाला भूषण वाटतं की तसा पोशाख करावा. पोशाख एक वेळ करायला हरकत नाही, तुम्हाला आवडतो ना घाला. पण काय गंमतच आहे आपल्याकडे. टेरिकॉटची पॅन्ट म्हणे 2 महिने नाही धुतली तरी चालते. काय आश्चर्य आहे. धोतर एकदा नेसलं की धुवावंच लागतं, कारण ते चुरगळतच. अशी पॅन्ट, आणि तो मनुष्य बाहेरून बूट वाजवत येतो घरामध्ये आणि जातो कुठे? सगळ्यात आतली जी खोली शयनगृह अंतःपुरामध्ये जातो आणि पॅन्ट वगैरे काढून वॉर्डरोब. अरे, कुठून कुठून आपण फिरून येतो. त्याला जागा तरी कोणती असावी. आपल्या कल्पनाच काहीतरी चमत्कारिक होऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून धूम्रपान टाका, मद्यपान टाका, मांसाहार टाका. काही चांगलं करणार की नाही या समाजाचं? किती संतांनी कळवळून सांगितले. फार वाईट वाटतं हे सांगताना सुद्धा की जो संस्कारित आपला वर्ग त्यांनीच इतकं व्यसनी व्हावं. आठवड्याला मद्यपानाच्या बैठकी कराव्यात, धूम्रपान करावं आणि समाजाला शिकवावं, घे मी नाचलेलं आहे, तूही नाच. काय घडते आपल्या समाजामध्ये? समर्थांनी सांगितलं, आम्ही तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन. कळवळलाय जीव म्हणाल. सांगताना काही आनंद होत नाही. कारण समर्थांनी पाहिलं कोण माणसं आहेत आपल्या डोळ्यासमोर. विश्वनाथ भट्ट सुलतान, आहा काय नाव आहे. पंढरीचे पुजारी होते आणि त्यांनी नाव काय पुढे धारण केलं? विश्वनाथ भट्ट, आडनाव सुलतान. का? विजापूरचा आदिलशाह प्रसन्न व्हावा आणि त्यांनी म्हणावं, कर रे तू पूजा पांडुरंगाची. इतके का हीन दीन लाचारण मूर्ख झालो आपण? हे कसलं शिक्षण? जे आत्मघात करायला प्रवृत्त करतं ते कसलं शिक्षण? धूम्रपान करू नका असं धूम्रपान जी आपल्या सिगारेटचं पाकिट मिळतं त्याच्यावरच लिहिलेलं असतं. मद्यपान करू नका, प्रकृतीला घातक आहे, बाटलीवर लिहिलेलं असतं आणि तरी माणसं करतात. केवढं नवल आहे. कसा यांचा जीव कळवळत नाही, कसं यांना वाटत नाही की सन्मार्गी व्हावं, सत्प्रवृत्त व्हावं. म्हणून समर्थांनी सांगितले, शहाणेवारे. समाजाचं नेतृत्व करायचे ना तुम्हाला, मग शहाणेवाना पहिल्यांदा. त्या कालखंडामध्ये आपला समाज पाहिला आणि अक्षरशः समर्थांचा जीव कळवळून गेला. जशी वासना तशी कृती, जसा आहार तशी प्रवृत्ती. लक्षात ठेवा, वाईटच वृत्ती येणार मनामध्ये. सज्जनता, सहिष्णुता, सदाचार कमीच होत जाणार. म्हणून सत्व आहार भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये सांगितलाय. कशासाठी सांगितला? तळमळून सांगितला, अरे करा, हा आहार घ्या, आयुष्याचं कल्याण होईल. आम्ही तिकडे लक्षच देत नाही. आम्हाला जितकं चटक मटक लागतं म्हणजे काय? जिभेला लागतं, देहाला लागत नाही. म्हणून देहबुद्धी टाका ना. देहबुद्धी का टाकायची? एवढ्यासाठी परिणामी जे हितावह ते हितावह करावं, अन्य करू नये माणसं. हे सांगणं आहे समर्थांचं. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी. हे ओळखा ना. मग त्याच्यावर तुम्ही अन्याय का करता? म्हणून पुढच्या याच्यामधला एक समास त्यांनी लिहिलेला आहे समर्थांनी, आणि त्याचं नावच असं आहे, देव बलात्कार. धक्काच बसेल ऐकून आपल्याला. देव बलात्कार असं त्या समासाचं नाव आहे. त्याचा अर्थ असा की तुमच्या देहामध्ये देव आहे, त्याच्यावर किती अन्याय आणि बलात्कार तुम्ही करता. तो सत्वगुण आहे, सत्वाच्याही अतीत आहे. त्याच्यावर तुम्ही रजोगुणाची तमोगुणाची किती पुट चढवता. केव्हा शहाणे होणार? वाहना शहाणे असं समर्थ सांगतायत.
म्हणून देव बलात्कार करू नका. पुढे 15व्या दशकामध्ये तर इतकं सुंदर सांगितले, वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. म्हणजे अगदी बावळा नव्हे, एक नूर आदमी 10 नूर कपडा म्हटलेला आहे, ते काय खोटं नाहीये. पण समर्थांनी पुढे जाऊन सांगितलं, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. एक सुंदर सूत्र पुढल्या दशकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हा नारायण तुम्हाला कृतार्थ केल्याशिवाय राहणार नाही. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. ते कोणीतरी म्हणजे आपणच आहोत, हा भाव आपण आपल्या चित्तामध्ये जागृत करावा, असं समर्थ आम्हाला सांगतायत. पुढे समर्थांनी सगळं पंचीकरण उलगडून दाखवलेलं आहे. आणि हे पंचीकरण उलगडून दाखवताना समाजातलं व्यक्तीचं स्थान कोणतं हे समर्थांनी अत्यंत नेटकेपणे उलगडून दाखवलेलं आहे. आणि पुढे जो समर्थांनी विचार केलेला आहे ना, कारण याच्यामध्ये सगळं पंचीकरण आलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूतांची रचना कशी झाली, पंचमहाभूतांची व्याप्ती कोणती, हे सगळं समर्थांनी क्रमशः म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश याद्वारे सगळं उलगडून दाखवलेलं आहे. आणि ते उलगडून दाखवल्यावर शेवटी समर्थ आम्हाला असं सांगतात, उपासनेचा मोठा आश्रय. उपासना आपण केली पाहिजे, काही ना काहीतरी उपासना आपल्या ठाई असलीच पाहिजे. समर्थ सांगतात, भजन साधना अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. भजन करा. भजन म्हणजे टाळ कुटणं नव्हे. अनेक माणसं टाळ कुटतात म्हणजे काय, दुसऱ्याला नावं ठेवतात. टाळ वाजवा, कुटू नका. ज्याच्यातून भजन घडेल असे टाळ वाजवा, हे समर्थांचं सांगणं. भजन साधना अभ्यास, साधन आहे, कर्म आहे, भक्ती आहे, योग आहे, ज्ञान आहे, आपापल्या पात्रतेप्रमाणे ते धारण करा, हे समर्थांचं सांगणं आहे. हे तुम्ही एकदा धारण केलं कसे उद्धरून जाता पहा. म्हणून भजन साधन अभ्यास. अभ्यासाचा दंडक प्रचंड आहे समर्थांचा. कारण अध्याय वेगवेगळ्या अध्यायामध्ये शारंगधर बोललाय असं समर्थ आम्हाला सांगतात. खरंच सांगितलेलं आहे, मन जिंकायला, अंतःकरण चतुष्टय जिंकायला, आपला सूक्ष्म किंवा लिंगदेह जिंकायला शेवटी अभ्यास आणि वैराग्यच उपयोगी येतात. या स्थूल आणि सूक्ष्म देहाचं पंचीकरण उद्या बोलायचंय आपल्याला. पण समर्थ आम्हाला सांगतात की जे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलेलं आहे ते का अनुसरत नाही वेड्यानं, ते अनुसरा. म्हणून भजन साधना अभ्यास, अभ्यासेन तू वैराग्येन. अभ्यास आणि वैराग्य याच्यामुळे मनाला अंकुश लावता येतं, एका जागी त्याला निवांत करता येतं. ते केलं म्हणजे येणे पाविजे परलोकास, मग एखाद्या मुक्तीचा लाभ होतो. दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. उदंड विश्वास धरा चित्तामध्ये की दासबोध ग्रंथ वाचला की मानव उद्धरून जाणारच, असा आत्मविश्वास चित्तामध्ये जागवा. किती सुंदर उपदेश समर्थांनी केलेला आहे. समर्थांचा उपदेश व्यक्तीचं तर कल्याण करणारा आहेच, समाजाची धारणा करणारा आहे, राष्ट्राची उन्नती करणार आहे. व्यक्तीची धारणा नाही, व्यक्तीचं कल्याण, समाजाची धारणा आणि राष्ट्राचा गौरव वाढवणार असं काही विलक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. धर्मकारण पाहून झालं, नवविधा भक्ती सांगून झाली, हरिकथेची सगळी अंग उलगडून झाली, आपल्याला ज्ञात आहे. कारण पहिल्या माया ब्रह्म निरूपणामध्ये सगळेच येऊन गेलं, हरिकथेचं जे जे सांगायचे. मग व्यक्तिकारण झालं, समाजकारण तेही करून झालं. आता थोडकं राजकारण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण त्याच्या जोडीला पंचीकरण करावं आणि माणसांनी कसं आत्मोन्नत व्हावं तेही समर्थांनी सांगितलेलं आहे. पण आज समर्थांचा जो जो विचार आपण ऐकला तो आपण कृतार्थ व्हावा, धन्य होऊन जावं, इतका विलक्षण सुंदर आहे. तो तुम्ही आम्ही आज सगळ्यांनी आपल्या चित्तामध्ये धारण करा. केवळ धारण करावं असं नव्हे, त्याच्यावर आपण सातत्याने चिंतन करावं. चिंतन करावं असं नव्हे, ते आपण विवेकी व्हावं. समर्थांनी जसं म्हटलंय, पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्य तयांची संगती. विवेकी कोण तर संतजन, जे सत्कीर्तीचे पुरुष, ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. जे सत्कीर्तीचे पुरुष असतात आणि पूर्व सुकृतांनी जन्माला आलेले असतात, ईश्वराने त्यांना समाजाच्या कल्याणासाठी पाठवलेले असतात, ते कोण असतात? समर्थ सांगतात ते परमेश्वराचे अंश. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश,
धर्मस्थापनेचा हव्यास तेथेच वसे. आणि म्हणून ते धर्मस्थापनेसाठीच अवतार घेऊन आलेले असतात. समर्थांच्या सारखे, तुकोबांसारखे, ज्ञानोबांसारखे असे अलौकिक पुरुष जन्माला येतात, तुमचा आमचा उद्धार करतात, ईश्वराचा संकेत पूर्ण करतात, माघारी जातात. आणि म्हणून विशेष सारासार विचार ही सगळी मंडळी करतात. तेणे होय जगदुद्धार. जगाचा उद्धार होऊन जातो असं समर्थांनी म्हटलं. एखादा पुण्यश्लोक राजा निर्माण झाला तर सगळ्या हिंदुस्थानचं चित्र पालटतं. एखादे तुलसीदास, एखादे ज्ञानोबा झाले, एखादे पुरंदरदास झाले, सगळं जग पालटून जातं. भोवतीची माणसं गहिवरून जातात, घळघळाश्रू डोळ्यातून वाहतात, चित्त शुद्धी होऊन जाते. आणि म्हणून आपणही हाच प्रयत्न करावा. कोणता? ते सत्कीर्तीचे पुरुष, ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास करावा लागतो. पुण्य मार्ग वाढवायला हव्यास करावा लागतो. आत्मोन्नती करायला हव्यास करावा लागतो. भक्ती मार्गाने 2 पावलं पुढे जाताना हव्यास करावा लागतो. असा हव्यास आपल्या या आयुष्यामध्ये व्हावा, पुढच्या जन्मामध्ये व्हावा, जन्मजन्मांतरी व्हावा. आणि मग समर्थांनी जे निर्मळात्म्याचं दर्शन आपल्याला शब्दामधून घडवलेलं आहे ते प्रत्यक्ष व्हावं. आपली काया, आपला स्थूल देह, आपला लिंग देह, सूक्ष्म देह कृतार्थ होऊन जावा. आणि याची देही याची डोळा तुम्हा आम्हा सगळ्यांना सायुज्य मुक्ती त्या प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि समर्थांच्या कृपा प्रसादानं मिळो अशी प्रार्थना करतो. जे ऐकलं ते श्रद्धेनं आपल्या चित्तामध्ये आपण साठवूया, मनन करूया अशी प्रार्थना करतो आणि विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.